सोडा पाणी सोडा, कुठं सोडा कोणाला माहिती, तामनात सोडा का खाली सोडा का तोंडात सोडा, काही माहिती नाही. पाणी सोडा सोडा. आचमन करा म्हणलं तरी माणसाला कळत नाही. हो आचमन करा म्हणतो ब्राह्मण, कळत नाही ना. मग हा म्हणतो पाणी प्या, मग हा केशवाय नमः नारायणाय नमः पाणी प्यायला लागतं. ते पाणी किती प्यायचं कोणाच्या बापाला ठाऊक. संध्या केली तर माहिती असेल ना. आमचे गुरुजी विनोदानं सांगायचे, उन्हाळी संध्या वेगळी म्हणे, हिवाळी संध्या वेगळी असते म्हणे माणसाची. हिवाळी संध्यामध्ये हिवाळ्यात पाणी कमी लागतं हो, म्हणून पळीभर पाणी घेऊन केशवाय नमः म्हणायचं. उन्हाळ्यात पाणी जास्त लागतं माणसाला, म्हणून पेलाभर पाणी प्यायचं केशवाय नमः म्हणायचं. चालतं का असं? आचमना करता हातात घेतलेल्या पाण्याचं परिमाण सांगितलंय नाथ महाराजांनी. माश्य मात्र हातात घेतलेल्या पाण्यामध्ये 1 उडदाचा दाणा भिजला पाहिजे एवढंच पाणी घेऊन केशवाय नमः आचमन असतं. अधिक पाणी घेतलं तर आचमन बरोबर होत नाही. त्या आचमनाने मद्यपान केल्याचा, दारू प्यायल्याचा दोष लागतो माणसाला, असं शास्त्र सांगतं. याचा अर्थ काय आहे? ज्ञान आपल्याला पाहिजे ना कर्माचं सगळं. ही विद्वत्ता आहे. पहिल्यांदा काय लागतं? कर्म करायचं म्हणल्याच्या नंतर इच्छा लागते. दुसऱ्यांदा काय लागतं? त्या कर्माच्या संबंधातलं सगळं ज्ञान लागतं. तंत्रही माहीत पाहिजे, मंत्रही माहिती पाहिजेत, देवताही माहिती पाहिजेत, हवीरद्रव्यही माहिती पाहिजे. कोणती देवता त्या कर्माकरता घ्यायची आहे, कसं हवीरद्रव्य वापरायचं आहे, त्या हवीरद्रव्याचा त्याग करत असताना स्वाहा वषट अस्तुश्रंषट कोणत्या पदाचा प्रयोग करायचा आहे सगळं कळालं पाहिजे. याला म्हणतात विद्वत्ता. आणि विद्वत्तेच्या नंतर तिसरा भाग शास्त्रानं आपल्याला सांगितला कर्माच्या साधन चतुष्टयामधला, त्याला सामर्थ्य पाहिजे. सामर्थ्य म्हणजे ताकद. ताकद म्हणजे एक प्रकारची ताकद नाही, सगळीच ताकद लागते. शरीराची ताकद लागते, वाणीची ताकद लागते, मनाची ताकद लागते, आर्थिक बळ लागतं, सामाजिक प्रतिष्ठा लागते, सगळंच लागतं ना. शरीरात ताकद नसेल कर्म करणार कसे? तुम्हाला 3-3 स्नानं जर त्याला तासाला करावी लागत असतील तर शरीरात ताकद नसताना, तुम्हाला ताप अंगात भरलेला असताना ते करणं शक्य आहे का? शारीरिक बळ पाहिजे, वाचिक बळ पाहिजे, मानसिक बळ पाहिजे. कसलाही प्रसंग आला हे कर्म करत असताना तर न डगमगता आपण ते काम चालू ठेवलं पाहिजे. बलिराजाकडे केवढं संकट आलं होतं, पण त्या बलिराजाने कसल्याही प्रकारची डगमग न ठेवता ते कर्म जे चालू ठेवलं त्याला म्हणतात मानसिक बळ. सामाजिक प्रतिष्ठा मोठी लागते मोठं कर्म करायचं म्हणल्याच्या नंतर. त्या अंबरीश राजाच्या संबंधामध्ये इतर पुराणामध्ये जैमिनी अश्वमेधामध्ये वगैरे कथा आली. अंबरीश राजाला म्हणे एकदा यज्ञ करण्याची इच्छा झाली, अश्वमेध यज्ञ. अरे तो भक्त आहे भगवंताचा, त्याला भगवंताच्या भक्तीशिवाय दुसरं काही ठाऊक नाही, मग यज्ञ कशाला करायला निघाला? त्याचं कारण तिथं असं सांगितलंय की यज्ञ वै विष्णू हो अशी श्रुती आहे. यज्ञ म्हणजे भगवंताचं क्रियात्मक रूप आहे. आणि मग मी ज्या भगवंताची सेवा करतो त्या देवाच्या नानाविध रूपापैकी एक क्रियात्मक रूप असलेला यज्ञ, त्याचं अनुष्ठान सुद्धा मला घडलं पाहिजे अशी इच्छा झाली. आणि अंबरीश राजानं अश्वमेध यज्ञ ठरवला. अश्वमेध यज्ञ ठरवल्यानंतर त्या यज्ञाकरता तो श्यामकर्ण घोडा घ्यावा लागतो. घोडा सगळा पांढरा पाहिजे आणि त्याचा डावा कान तेवढा काळा पाहिजे, असा एक घोडा घ्यायचा आणि तो घोडा दिग्विजयाकरता पाठवायचा. सगळी राज्य जिंकायची, जग सगळं जिंकायचं आणि मग अश्वमेध यज्ञाचा अधिकार असतो. अंबरीश राजाचा जेव्हा यज्ञ ठरला तेव्हा दिशामध्ये हा घोडा जाऊन यायचा ठरला. आणि हा घोडा जेव्हा निघाला त्या घोड्याच्या पाठीमागं अंबरीश राजाने पाठवलेल्या सैन्यात कोण होतं? पुराणामध्ये वर्णन आपण पहा. कित्येक विणेकरी, कित्येक मृदुंगवादक, कित्येक टाळकरी, कित्येक झांजवाले, कित्येक गायक, कित्येक चिमटे घेऊन निघालेले गोसावी. याच्या पलीकडे कोणी नव्हतं हो. सगळे भम भम हरे राम हेच करत निघालेले. देवाच्या नामस्मरणाच्या शिवाय एकाच्या हातात दुसरं शस्त्र नाही. शस्त्र हे निर्वाणीचे बाण. केवळ भगवंताचं नामस्मरण करत निघालेली मंडळी. कोणी योद्धा नाही सोबत त्या घोड्याच्या बरोबर. पण रस्त्यानं जाताना प्रत्येक राज्याच्या सीमेवर हा घोडा आला की त्या राजाने विचारावं, कोणाचा घोडा? राजा अंबरीशाचा. कशा करता? अश्वमेध यज्ञ करायला तयार सिद्ध झालेत राजे. कोण? अंबरीश राजे. आमची मान्यता आहे, निघा पुढं. एकही योद्धा नसताना जगातल्या सगळ्या राज्य लोकांनी हात जोडून आम्ही मान्य करतो की आमच्यापेक्षा अंबरीश राजे मोठे आहेत, आम्हाला त्यांच्याशी युद्ध करण्याची इच्छा नाही.
पुढं चला, पुढं चला, पुढं चला. सगळं जग जिंकून आले हे भजनवाले. कळीकाळावरी घातली कास ताकदच आहे ना आपली. सगळं जग जिंकून आले आणि अंबरीश राजाचा यज्ञ संपन्न झाला. मी कशा करता बोललो? याला म्हणतात सामाजिक प्रतिष्ठा. राजा अंबरीशाचा यज्ञ म्हणल्याच्या नंतर कोणीही तो घोडा अडवू नये, ही सामाजिक प्रतिष्ठा, हे सामाजिक बळ आहे. सगळं बळ पाहिजे. आर्थिक बळ कसं पाहिजे यज्ञ करायचं झालं तर पूर्वमीमांसेनं असं सांगितलंय, सामान्यातला सामान्य यज्ञ करायचा झाला तर त्या माणसाने आपल्या घरीची परिस्थिती मोजून बघावी म्हणे एकदा. म्हणजे आपल्या घरी माणसं किती, त्या सगळ्याच्या सगळ्या, आज माझ्या घरात असलेल्या सगळ्या माणसाला 10 वर्ष सकाळ संध्याकाळ जेव घालण्याची ताकद माझ्याकडे असेल तर एक लहानसा यज्ञ करायला निघावं. आहे सगळ्याची ताकद अशी. एखादा श्रीमंत मनुष्य असेल असा, 10 वर्ष नाही, 100 वर्ष नाही, 10 पिढ्या त्याच्यामध्ये जगून जातील एवढी संपत्ती एखाद्या श्रीमंताच्या घरात असेल. पण प्रत्येक माणसाला असं आहे का? अरे सकाळचं जेवण झाल्याच्या नंतर संध्याकाळच्या जेवणाला आमटी कोणती करायची आहे बायको विचारते. मग डाळीची करायची का शेंगदाण्याची करायची आहे? बायकोनं सांगितल्याच्या नंतर हा शेंगदाण्याची पुडी आणायला जाणार. कसलं 10 वर्षाचं कुटुंबाला पोसण्याचं सामर्थ्य आपल्याकडे आले सांगा ना मला. सामर्थ्याचा विचार असा आहे, अर्थित्व पाहिजे पहिली साधन सामग्री, विद्वत्ता पाहिजे दुसरी साधन सामग्री, सामर्थ्य पाहिजे तिसरी साधन सामग्री, आणि शेवटची चौथी जी साधन सामग्री सांगितली ती तर फार कठीण आहे महाराज. शास्त्र अपर्युदस्तता, म्हणजे पर्युदास शब्दाचा अर्थ निषेधाचा आहे. शास्त्राने त्याचा त्या कर्माच्या बाबतीत निषेध केलेला नसावा. म्हणजे शास्त्रानं ते कर्म करण्याची त्याला परवानगी दिलेली असावी तर त्याला कर्म करता येतं. भले त्याला इच्छा आहे, भले त्याला विद्वत्ता आहे, भले त्याला सामर्थ्य आहे, पण शास्त्र त्याला जर कर्म करण्याची परवानगी देत नसेल तर त्याला ते कर्म करून काही लाभ होत नाही, उपयोगच होत नाही. मी उदाहरणानं सांगतो आपल्याला. अश्वमेध यज्ञ आहे ना, हो, तो अश्वमेध यज्ञ करण्याची समजा मला इच्छा झाली, काळजी करू नका, मला होतच नाही. नाहीतर काय हे आपत्ती आली, पुन्हा काय काय मागतात कोण जाणे. चला म्हणतात काय अंबरीशासारखं आम्हाला भजन घेऊन सगळ्या जगभर फिरायला, असं काही डोक्यात आणू नका. समजा कल्पना करा, मला समजा अश्वमेध यज्ञ करण्याची इच्छा झाली, अर्थित्व आलं ना. अश्वमेध यज्ञाच्या संबंधानं सगळ्या अंगोपांग मंत्राधिकाचं मी ज्ञान सगळं संपादन केलं समजा अभ्यास करून, विद्वत्ता आली ना. तुम्ही सगळ्यांनी मला मदत केल्यामुळे सगळं जग पादाक्रांत मी समजा करू शकलो, सामर्थ्य आलं ना. म्हणजे 3 सामग्री माझ्या ठिकाणी आल्या ना. मला इच्छा आहे, मला विद्वत्ता आहे, मला सामर्थ्य आहे, एवढं असून सुद्धा मला अश्वमेध यज्ञ करता येत नाही. कारण शास्त्राने असं सांगितलंय, जो क्षत्रिय असून राजा आहे त्यानंच अश्वमेध यज्ञ करावा. मी ब्राह्मण असल्यामुळे शास्त्र म्हणतं बाबा तुला काही अश्वमेध यज्ञ करण्याचा अधिकार नाही, तू करू शकत नाहीस. राजा राजसूयेनं यजेत. राजसूय यज्ञ करायचा झाला तर त्याला नुसता क्षत्रिय नाही, राजा झालेला क्षत्रिय लागतो. अश्वमेध यज्ञ करायचा झाला तर त्याला नुसता क्षत्रिय नाही, राजा झालेला क्षत्रिय लागतो. बृहस्पतीचा नावाचा यज्ञ करायचा झाला तर त्याला वेदशास्त्राचा वेत्ता पारंगत ब्राह्मण लागतो. वैश्यस्तम यज्ञ करायचा झाला तर त्याला वेदशास्त्र जाणणारा वैश्य लागतो, नुसता वैश्य नाही, वेदशास्त्र जाणणारा वैश्य लागतो. ब्राह्मणाला वाटलं मी वैश्यस्तम यज्ञ करावा, चालत नाही. क्षत्रिय म्हणायला लागला मी वैश्याच्या पेक्षा मोठा, मी वैश्यस्तम यज्ञ करतो, चालत नाही. का चालत नाही? शास्त्रानं अधिकार दिला नाही म्हणून चालत नाही. शास्त्र का अधिकार देत नाही? देवाला ठाऊक आणि शास्त्राला ठाऊक, मला विचारून काय उपयोग आहे? शास्त्र अधिकार देत नाही एवढी गोष्ट खरी आहे. म्हणजे काय आहे, कर्माचा अधिकार येताना एवढ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत, अर्थित्व, विद्वत्ता, सामर्थ्य, आणि शास्त्राने त्या कर्माच्या बाबतीमध्ये आपला निषेध केलेला नसावा. हे ज्ञानाचा विचार करा. ज्ञानाकरता सुद्धा अधिकार लागतो की नाही? काहीतरी अधिकार असल्याशिवाय ज्ञान आपल्याला श्रवण करून काही उपयोग होतो का? वैराग्य नसेल ज्ञान सांगून उपयोग आहे? विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि तीव्र मुमुक्षुता असल्याशिवाय ज्ञान सांगू नये. वेदांताचा नियम आपल्याला सगळ्याला पाठ आहे, सगळ्याला पाठ आहे. विवेक कशाला म्हणतात?
पृथक्करणाची शक्ती. पृथक्करण कोणतं? आत्मा आणि आत्म्याचं पृथक्करण करणं. आत्मा काय, अनात्मा काय, सत्य काय, असत्य काय, चित काय, अचित काय, दुःख काय, आनंद काय, पवित्र काय, अपवित्र काय, वेगळं करण्याची जी ताकद आहे की नाही. विवेक, विवेक शब्दामध्ये विच धातू आहे आणि विच धातूचा अर्थ पृथक्करण असा आहे. पृथक्करण करण्याची शक्ती म्हणजे विवेक आहे. आपल्याला काही वेगळं करता येत नाही. मिसळून आपल्या समोर जे काही येतं ते सगळंच्या सगळं आपण भल्याच्या नावावर खपवून नेतो. दूध आणि पाणी मिसळून आपल्या समोर आलं, आपण त्याला पाणी अधिक दूध म्हणतो का, पाणीच म्हणतो का, दूधच म्हणतो? दूधच म्हणतो, म्हणजे भल्याच्या नावावर सगळं खपून गेलं. तांदूळ खडे मिसळून आपल्या समोर आले, आपण त्याला खडे म्हणतो का तांदूळ म्हणतो का तांदूळ व खडे म्हणतो? तांदूळच म्हणतो आपण त्याला. भल्याच्या नावावर खपून जातं सगळं. योग्य अयोग्याचं मिश्रण झालं, सत्य अनृताचं मिश्रण झालं. जग म्हणजे काय? जगद्गुरु शंकराचार्य बोलले ना, सत्य अनृते मिथुनी कृत्य. सत्य असत्याचं मिथून झालंय, सत्य असत्याचं मिश्रण झालंय, सगळं मिसळून आपल्या समोर येतं. आपल्याला विवेकाची दृष्टी प्रत्येकाला नसते. खडे आणि तांदूळ आपण बाजारातून घेऊन येताना बाजारात दुकानदाराला काय म्हणतो आपण? आम्हाला खडे व तांदूळ मिसळून द्या म्हणतो का तांदूळ द्या म्हणतो? तांदूळ द्या म्हणतो. तोही बिचारा आपल्याला काय करतो? तांदूळ म्हणूनच देतो. पण तांदूळच देतो का तांदूळ अधिक खडे देतो? तांदूळ अधिक खडे देतो तो. आणि मग ते तांदूळ आणि खडे देत असताना त्यानं आपल्याला फसवलेलं असतं. आपल्याला तो तांदूळ म्हणून देतो, आपण तांदूळ म्हणून घेतो. आणि घरी आणल्याच्या नंतर माऊलीला मग मात्र ते सगळं निवडावं लागतं. भात करण्याच्या आधी ते तांदूळातले खडे सगळे काढून टाकते. हे तांदळातले खडे काढायची बुद्धी पुरुषाला नाही, बाईला आहे. याचा अर्थ काय? विवेक तिला आहे, याला नाही. ज्याला वेगळं करण्याची भावना झाली त्याला विवेक आहे. खडे तांदूळ वेगळं काढावे लागतं, त्याच्याशिवाय भात करून काही उपयोग नाही ना. कसं व्हायचं? मी नेहमी सांगतो माझा एक अनुभव. एक मोठा कार्यक्रम आम्ही असं घेतला होता आणि त्या कार्यक्रमाकरता मी 100 क्विंटल तांदूळ घेतला. आमच्याकडे तांदूळ जास्त लागतो. ते तांदूळ घेतला आणि तांदूळ सगळं आता ते आता सुपर मार्केटची व्यवस्था अजून झाली नव्हती. 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी. ते तांदूळ आणले, ते तांदूळ सगळे निवडायचे ठरले, निवडले, निवडून त्याच्यातून खडे बाजूला केले. 2 पोते खडे भरले, 2 क्विंटल. ते 100 क्विंटल तांदूळ ज्यांनी आम्हाला दिले होते त्या व्यापाऱ्याला आणून मी दाखवलं. हे बघा, हे तांदूळ, हे खडे एवढे मिसळून दिलेत तुम्ही. मी त्यांना सांगितलं, पुढे जर आम्हाला तांदूळ लागले तर तुम्ही तांदूळ द्या आणि तुमच्या खड्यासहित द्या. पण खड्यासहित देताना खडे कृपा करून मिसळून देऊ नका. म्हणजे मिसळलेले काढायचे श्रम तरी आमचे वाचतील, त्याचे पैसे घ्या. 98 क्विंटल तांदूळ अधिक 2 क्विंटल खडे बरोबर 100 क्विंटल तांदूळाचे पैसे असं देऊ आम्ही. पण ते वेगळे तरी राहू द्या. पण देत नाहीत. ते देत नाहीत त्याचं कारण काय? त्यांना आपल्या विवेकाची परीक्षा घ्यायची असते. आपल्याला विवेक आहे की नाही ते पाहतात. तांदूळ आणि खडे वेगळे करणं, मिसळून आले, तांदळाच्या नावावर आले, पण हे तांदूळ नाहीत हे कळाल्याच्यामुळे त्याच्यातून खडे वेगळे काढावे लागले. ही विवेकाची दृष्टी आहे. आपल्याला पवित्र अपवित्र, जे अपवित्र आहे ते आपल्या समोर पवित्र म्हणून येतं आणि जे पवित्र आहे ते आपल्या समोर अपवित्र म्हणून येतं. एक उदाहरण सांगतो आपल्याला. काही पदार्थाचे नाव वर्णन सांगतो, वर्णन. ती वर्णन ऐकल्याच्या नंतर तो पदार्थ अपवित्र वाटतो, पण मुळामध्ये तो पदार्थ पवित्र आहे. उच्छिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शवकर्पटम काकविष्ठा समुत्पन्नः पंच एते अतिपवित्रकाः. हे 5 पदार्थ अतिपवित्र आहेत. कोणते कोणते? पहिल्या पदार्थाचं वर्णन आहे उच्छिष्टम. एक पदार्थ उष्ट आहे पण पवित्र आहे. उष्ट पवित्र असतं. उष्ट्याला पवित्र म्हणलं तर खा कोणाचे उष्ट? हॉटेलमध्ये गेल्यावर खावंच लागतं, पण ते बोलायचं नसतं. उच्छिष्टम पवित्र नाही ना, उष्ट पवित्र नाही. कोणाचे उष्ट पवित्र नाही. कोणी कोणाचं उष्ट खाऊ नये. उष्ट्या भोजनाला भगवंताने तामस भोजनात नेलं ना. यात यामम गतरसम पूती पर्युषितंच यत उच्छिष्टम अपे.
च अमेध्यम भोजनम तामसप्रियम. तमोगुणी माणसाला आवडणाऱ्या भोजनामध्ये उच्छिष्ट आणलं, म्हणजे उच्छिष्ट तमोगुणी माणसाला आवडतं, इथंच त्याचं अपवित्रत्व सिद्ध झालं. उष्ट चांगलं नाही, ते पवित्र नाही. पण एक उष्टी वस्तू अशी आहे की तिला पवित्र म्हणावं लागतं, उच्छिष्टम. दुसरी वस्तू सांगितली शिवनिर्माल्यम, भगवान शंकराला समर्पण केलेली एक वस्तू आहे आणि ती देवाच्या डोक्यावरून बाजूला निघाली. आता देवाला समर्पण झालेली वस्तू देवाच्या अंगावरून बाजूला झाल्यानंतर ते निर्माल्य चालत नाही, निर्माल्य चालत नाही. त्याच्यातल्या त्याच्यात विष्णू निर्माल्य आणि शिवनिर्माल्यात भेद आहे. पांडुरंगाला आपण तुळस समर्पण केले आणि उद्या पूजा करताना मला ताजी तुळस मिळाली नाही तर पहिल्या दिवशी वापरलेली तुळस धुवून परत पांडुरंगाला समर्पण करायला मला 3 दिवस चालते. काही ठिकाणी 7 दिवस चालते असे वर्णन आहे. 3 दिवस तरी नक्की चालते. पण भगवान शंकराला समर्पण केलेला जो बेल आहे तो मात्र दुसऱ्या दिवशी परत चालेल असं होत नाही. तो काढला की काढला, तो निर्माल्य झालाच. शिवनिर्माल्याचं असं आहे, ते काढलं की निर्माल्य झालं, ते देवाला परत समर्पण करायला चालत नाही. पण एक शिवनिर्माल्य असं आहे की ते शिवाच्या अंगावरून काढून टाकलेलं आहे पण तरी परंतु ते परत पवित्र आहे. एक उच्छिष्ट आहे, पवित्र आहे. एक शिवनिर्माल्य पवित्र आहे. एक वमनम, वमन म्हणजे ओकून टाकलेला पदार्थ आहे. अरे ओकून टाकलेला पवित्र कसा असायचा रे, पण तो ओकून टाकलेला पदार्थ असून सुद्धा तो पवित्र आहे. नाव ऐकल्यावर तुम्हाला हो म्हणावं लागतं. आणि चौथा पदार्थ सांगितला शवकर्पटम. शव म्हणजे प्रेत, कर्पट म्हणजे वस्त्र. प्रेताच्या अंगावरचं वस्त्र पवित्र असतं का? प्रेताच्या अंगावरचं वस्त्र पवित्र? अरे प्रेतालाच आपण पवित्र म्हणत नाही तर मग प्रेताच्या अंगावरचं वस्त्र पवित्र कसं असेल? पण एक प्रेताच्या अंगावरचं वस्त्र असं आहे की ते पवित्र आहे. आणि शेवटचा पदार्थ सांगितला काक विष्ठा समुत्पन्नः. काक म्हणजे कावळा, त्या कावळ्याची विष्ठा आणि त्याच्यातून निर्माण झालेला एक आहे पदार्थ पवित्र आहे म्हणे. अरे कावळाचा पवित्र आहे रे, त्याची विष्ठा म्हणजे अजून अपवित्र आहे आणि त्या विष्ठेतून ज्याचा उद्भव झाला अति अपवित्रता आली रे. पण असा एक पदार्थ आहे की तो कावळ्याच्या विष्ठेतून जन्माला येतो पण अति पवित्र आहे. कसं असायचं हे आपल्याला घोळ कळत नाही. पण पदार्थाचे नाव आहे का? उच्छिष्टम. उच्छिष्ट एक पदार्थ उष्ट आहे पण पवित्र. कोणता? गाईचं दूध. कसा? ते गाईचं दूध आपल्याला प्राप्त करून जर घ्यायचं असलं तर त्या अगोदर आपल्याला एकदम गाईच्या स्तनाला हात घातला की ते मिळतं का? त्याच्याकरता आधी वासरू सोडावं लागतं. तान्हयाचे लागता झटे तेणे अधिकची पान्हा फुटे. ऐके नाही, वासराचे झटे लागल्याशिवाय त्या गाईला पाना फुटत नाही, गाय दूध देत नाही आपल्याला. म्हणजे काय करावं लागतं? अगोदर वासरू सोडावं लागतं, त्या वासराने ते दूध प्यायला सुरुवात करावी लागते, मग तिला पान्हा येतो, मग त्या वासराला बाजूला करायचं आणि ते दूध आपण काढून घ्यायचं. म्हणजे काय झालं? उष्ट कशाला म्हणतात? एखाद्या दुधाच्या भांड्याला मी जर तोंड लावलं तर ते माझं उष्ट झालं, कोणाला चालायचं नाही. पण गाईची कास नावाचं जे भांड आहे त्या भांड्याला त्या वासराचं तोंड लागल्याच्या नंतर त्या वासराचं उष्ट झालेलं दूध ते आपण काढून घ्यायचं आणि त्याला अपवित्र म्हणायचं का? देवालाही व्हायला चालतं ते. पांडुरंगाला दुधाचा अभिषेक करत असताना त्याच दुधाचा अभिषेक करणार ना तुम्ही. आप्यायस्व समेतुते विश्वतः सोमवृष्णम भवावाजस्य संगथे. वेद मंत्राच्या उच्चारामध्ये त्या दुधाचं समर्पण पांडुरंगाला व्हावं. वर्णन ऐकल्यावर पदार्थ अपवित्र वाटला, उच्छिष्ट म्हणलं की अपवित्र वाटला, पण ते गाईचं दूध आहे म्हणलं पवित्र आहे. शिवनिर्माल्यम. दुसरा पदार्थ शिवनिर्माल्य, भगवान शंकराला समर्पण होऊन डोक्यावरून निघालेला पदार्थ कोणता? गंगा. गंगा भगवंताच्या मस्तकावर पडली, ती बाजूला झाली, बाजूला झालेली ती गंगा परत भगवंताला समर्पण करता येते की नाही? करता येते ना. पवित्र आहे. शिव निर्माल्य असून पवित्र आहे. व मनम. ओकून टाकलेला एक पदार्थ आहे पण पवित्र आहे. कोणता? मध. हे मधमाशा जो मध जमा करतात ना, हे वांतच आहे ना. हो, तो वांतच आहे. वांत असतो म्हणजे मधमाशा फुलाफुलातून मध जमा करतात, आपल्या तोंडात घेतात. त्यांची जी सोंड असते त्याला चोच सोंड काय म्हणायचं ते म्हणा,
त्या मधाचं ग्रहण करायचं आणि पोळ्यामध्ये आणून तो मध जमा करायचा. बरं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांना स्थलांतर जर करायचं असेल तर त्या मधमाशा सगळा मध पिऊन घेतात, पोळ सगळं कोरडं करतात आणि मग दुसरीकडे जातात. दुसरीकडे गेल्याच्या नंतर तो सगळा मध त्यांनी निर्माण केलेल्या पोळ्यामध्ये पुन्हा त्यांना ओकून टाकायचा असतो. त्यांनी ओकून टाकलेला पदार्थ त्यांना हाकालायचं, आपण मिळवायचा. तो ओकून टाकलेला पदार्थ मध नावाचा तो घ्यायचा. त्याला अपवित्र म्हणता की पवित्र म्हणता? बोला, पवित्रच आहे. कसा पवित्र आहे? देवाला तेही समर्पण असतं ना. पंचामृत पूजा करत असताना भगवंताला दूध, दही, तूप, त्याच्यानंतर चौथा पदार्थ मध असतो. मधुवाता ऋतायते मधुक्षरन्ते सिंधवः माध्वीर्न संतोषधीः मधुनक्तमुतोषसो मधुमत्पार्थिमगूरजः मधुद्यौरस्तु नः पिता मधुमानो वनस्पतीर वगैरे 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 मंत्राचा उच्चार करत 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 भगवंताला तो मध नावाचा पदार्थ आपण समर्पण करतो. अरे तो मध वेद मंत्राच्या उच्चारणामध्ये पांडुरंगाच्या चरणाला समर्पण करता तुम्ही. पवित्र का अपवित्र रे? पवित्र म्हणून. पण वर्णन काय त्याचं? वमनम. चौथा पदार्थ शवकर्पटम. प्रेताच्या अंगावरचं वस्त्र पवित्र असतं का? नसतं. पण एक पदार्थ प्रेताच्या अंगावरचं वस्त्र असून पवित्र आहे. कोणता? रेशमी वस्त्र. रेशीम कसं निर्माण होतं? कोश होतो बघा, त्या रेशमाचा कोश असतो. तो कोश करणारा किडा काय करतो? एरवी कोश कीटकाची परी जो आपण या आपण वैरी. ऐके नाही, ज्ञानोबारांनी वर्णन केल्याप्रमाणे तो कोश कीटक आपण या आपण वैरी तो काय करतो? कोश कीटक कोश निर्माण करतो. त्याच्या लाळेतून ते वस्त्र त्यानं ते धागा निर्माण केलेला असतो, त्यानं रेशमाचा धागा निर्माण करतो आणि त्या रेशमाच्या धाग्याचा कोश करत करत त्या कोश नावाच्या घरामध्ये तो किडा राहतो. अंगावर तो धागा घेतो, त्या कोशात राहतो आणि त्या कोशाला ते कोश निर्माण करता करता लहानसं जे दार असतं ते दारही बंद करून टाकतो आणि आत तो मरून जातो. आता मेलेला किडा, त्या किड्याच्या अंगावर असलेला हा धागा म्हणजे प्रेताच्या अंगावरचं वस्त्र झालं की नाही. पण तोच धागा घ्यायचा, त्याचं पाटाव वस्त्र निर्माण करायचं. पांडुरंगालाच आवडतं ना ते. कासे सोन सळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाईयानो घननीळ सावळा बाईयानो कासे सोन सळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाईयानो घननीळ सावळा बाईयानो कासे सोन सळा पांघरे पाटोळा कासे आणि पांघरे दोन्ही ठिकाणी सोनसळा पाटोळा आहे. सुवर्ण वर्णाचा असं पीत वस्त्र, पीतांबर वस्त्र, ते पाटोळा म्हणजे रेशमी वस्त्र, पाटाव वस्त्र. पाटाव हा मुळातला संस्कृत शब्द, त्याचं पाटोळा मराठीतलं रूप केलं. तो पाटोळा परमात्मा पंढरीनाथाला आवडतो ना हो. कौशेय वाससी, पितांबर आणि अंगावरचं वस्त्र अशी वाससी म्हणजे दोन वस्त्र भगवंताची कशी आहेत? कौशेय म्हणजे रेशमाची आहेत. हा रेशीम काय पदार्थ आहे? प्रेताचं वस्त्र आहे हो. किडा आत मेला आणि त्याच्यावर हा गुंडाळला गेलेला धागा तो काढून जर आपण त्याच्यापासून रेशमी वस्त्र निर्माण केलेलं असेल तर ते प्रेताचं वस्त्र झालं ना हो. पण तरी पवित्र. ऐके नाही. शेवटचा पदार्थ ऐका. काक विष्ठा समुत्पन्न. कावळ्याच्या विष्ठेतून जन्माला आलेला. कोण? पिंपळ, वड. हे जे वृक्ष असतात की नाही, वडाचं पिंपळाचं बीज कावळ्याने खावं लागतं. ते त्याच्या पोटात जाऊन वाफावं लागतं, त्याच्या विष्ठेतून बाहेर पडावं लागतं, मगच हे वृक्ष निर्माण होतात. पिंपळाचं बी तुम्ही लावून बघा, येत नाही झाड. वडाचं बी तुम्ही लावून बघा, येत नाही झाड. पण ते वड पिंपळाचं बीज कावळ्याने खावं म्हणून ते कुठे भिंतीवर वगैरे जे हे झाडं येतात की नाही, कावळ्याची कृपा. बिचारा ते बीज खातो, पोटात वाफवतो, आपल्या घरावर येऊन कुठंतरी विष्ठा टाकतो, तिथं ते झाड येतं. पिंपळाचं झाड कुठंतरी असं भिंतीवर आलेलं,
वडाचं झाड कुठंतरी असं निर्माण झालेलं, मग नंतर ते घर पाडून ते जमीन धरतं, तो भाग वेगळा. पण हे निर्माण कसे झाले? कावळ्याच्या विष्ठेतून. कागाची ये विष्ठे जन्म पिंपळासे. पिंपळाचा जन्म कुठं? कावळ्याच्या विष्ठेतून. वडाचा जन्म कुठं? कावळ्याच्या विष्ठेतून. पण तो पिंपळाचा वृक्ष म्हणला की पवित्र का अपवित्र? अश्वत्थ सर्व वृक्षाणाम. स्वतःचा विभूती विस्तार सांगत असताना परमात्म्याने माझी विभूती कोण? अश्वत्थ वृक्ष माझी विभूती म्हणली. पवित्र का अपवित्र? पवित्र ना. देवाची विभूती म्हणल्यानंतर त्याला पवित्रता आली ना. त्याच्या मूळापासून ते त्याच्या शेंड्यापर्यंत कुठं कुठं कोणत्या कोणत्या देवतांचा वास आहे. पिंपळामध्ये वडामध्ये शिवस्वरूप मानलेला वड आहे आणि विष्णू स्वरूप मानलेला पिंपळ आहे. त्यांच्यामध्ये कुठं कुठं त्या सगळ्या देवतांचा वास आहे ते आपल्याला पुराणामध्ये वर्णन त्याची पाहायला सापडतात. दोन्ही देवतामय वृक्ष आहेत. पिंपळ पाहिला तरी देवतामय आहे आणि वटवृक्ष पाहिला तरी देवतामय आहे. पवित्र का अपवित्र? पवित्रच ना. पिंपळ पवित्रच आहे, वड पवित्रच आहे. अरे वड पवित्र जर नसता तर वट सावित्री पौर्णिमेला बायकांनी प्रदक्षिणा घातली असता का? दोरे गुंडाळून 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 वडापाव 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 झालं असतं का? वडापाव म्हणजे तुमच्या डोक्यातलं नाही माझं. ते वडा म्हणजे हे वटवृक्षा, पाव म्हणजे प्रसन्न हो असं मला म्हणायचं. दुसरीकडेच घेऊन जातं मला कुठंतरी. मी येत नाही म्हणा. हे वटवृक्षाला प्रदक्षिणा करणं, त्याची पूजा करणं, त्याला नमस्कार करणं, त्याला प्रार्थना करणं हे सगळं चालतं. याचा अर्थ काय झाला? पवित्र आहेत ना हे वृक्ष. पण पवित्र असलेल्या या वृक्षाचं वर्णन काय? का कविष्ठा समुत्पन्न. हा म्हणजे काय? वर्णन ऐकल्याच्या नंतर काही पदार्थ आपल्याला अपवित्र वाटतात पण ते असतात पवित्र, आणि काही पदार्थ पवित्र वाटतात पण असतात अपवित्र. अपवित्राला पवित्र समजणं आणि पवित्राला अपवित्र समजणं विवेक नसल्याचं गमक आहे. ही सगळी वर्णन ऐकल्याच्या नंतर या पवित्र पदार्थाला आपण अपवित्र समजून बसलो होतो. आणि काही शहाणे माणसं अशी असतात की ते अपवित्र पदार्थाला पवित्र समजून बसतात. तुकोबारायसनी दिलेलं एक वचन सांगतो. वेश्या दासी मुरळी जगाची ओवळी ते तुझं सोवळी वाटे कैचे. आहे की नाही? वेश्या लंपट असलेल्या मनुष्याच्या ठिकाणी त्या वेश्येच्या संबंधानं पवित्रतेचा भाव निर्माण, ग्राह्यता त्याला वाटायला लागली त्याची, म्हणजे पवित्रतेचा भाव आलाच किंवा एका पद्धतीनं. याचा अर्थ काय झाला? अपवित्राला कोणी पवित्र समजतो, पवित्राला अपवित्र समजतो. चूक आहे. अज्ञानाच्या योगाने निर्माण होणारा हा अविवेक आहे. हा अविवेक थांबला पाहिजे आणि विवेक निर्माण झाला पाहिजे. म्हणजे खरं ते खरं, खोटं ते खोटं, चित ते चित, अचित ते अचित, आनंद ते आनंद, दुःख ते दुःख, पवित्र ते पवित्र, अपवित्र ते अपवित्र हे विवेकाने माणसाला कळतं. आत्मा अनात्मा यांचं विवेचन करण्याची बुद्धी, यालाच वेदांतामध्ये विवेक असं म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं. अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरता तिजे सविचार राजहंस. ज्ञानोबाने सांगितलं राजहंसाला काय करता येतं? राजहंस आपल्या चाचून चाचूचे निसांडसे खांडीजे पय पाणी राजहंसे. त्या राजहंसाच्या समोर दूध आणि पाणी जर आपण मिसळून ठेवलं तर तो चोच लावतो आणि त्या चोचीच्या पकडीतच असं सामर्थ्य आहे की ते पाणी टाकून देतो, दूध तो घेतो. काय ताकद असेल विचार कर. आपल्या समोर दूध आणि पाणी मिसळून आणल्याच्या नंतर आपण दूधच घ्यायचं आणि पाणी टाकायचं म्हणलं आपल्याला जमतं का? जमत नाही ना. पण त्या राजहंसाला जमतं ना. तो फक्त दूध घेतो, पाणी तेवढं टाकून देतो. म्हणजे आपण गवळ्याकडे जर राजहंस नेला तर त्याचा धंदाच उघडा पडतो. हे राजहंसाचं काम आहे. त्याला जसं दूध आणि पाणी वेगळं करता येतं त्याप्रमाणे अनात्मवर्ग नीर, अनात्मवर्गाचं पाणी आणि आत्मरसाचं क्षीर दूध हे मिसळून आपल्या समोर आलेलं असताना ते अनात्म्याचं पाणी बाजूला टाकावं आणि आत्मरस आत्मसात करावा. ही क्षमता ज्या राजहंसांना प्राप्त झालेली आहे त्यांना म्हणायचं विवेक संपन्न महात्मा. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे.
ज्ञानाचा अधिकार येण्याकरता दुसरी साधन सामग्री कोणती? वैराग्य. आणि वैराग्य कशाला म्हणतात? आपण एखादा विषय नको म्हणला की लगे वैराग्य म्हणतात असं नसतं. वैराग्याचा परिष्कारांना विचार करायचा झाला तर असा आहे, विषय असावा, ऐका, डोळ्यासमोर असावा, तो प्राप्त व्हावा, तो अनुकूल असावा आणि भोगण्याची आपल्या इंद्रियात शक्ती असावी तरी नको म्हणावं, याला म्हणतात वैराग्य. विषय असावा मग नको म्हणा, नसताना उगी नको म्हणलं शहाणपणे का त्याच्यात? काही नाही, त्याला वैराग्य म्हणायचं कारण आहे का? समजा मी उदाहरण सांगतो नेहमी. आता हे समजा आपलं संपलं, भागवत संपलं. भागवत संपल्यानंतर कोणीतरी माझ्याजवळ आला आणि मला म्हणायला लागला, महाराज काय तुम्हाला एक वस्तू द्यायची होती, थोडं बाजूला या, सगळ्या लोकांसमोर देता येत नाही, चांगली वस्तू आहे, मूल्यवान आहे, तुम्हाला द्यायला आणलेली आहे, थोडं बाजूला येतं का? म्हणलं द्या ना, सगळ्या लोकांसमोर दिलं तर काय बिघडतं? तुमचे नाव होईल, एवढी मोठी मूल्यवान वस्तू ह्याने आम्हाला दिली म्हणून नाव होईल ना तुमचं, द्या ना. तो म्हणतं तसं नाही, बाजूला या थोडं. बाजूला येतो बाबा, पण वस्तूचं नाव तरी सांगशील मला. मग त्यानं सांगितलं, महाराज मी तुम्हाला द्यायला सशाचं शिंग आणलंय. नको म्हणलं मी त्याला, नको म्हणलं. आता सशाचं शिंग आणलंय एवढं त्यानं सांगितल्याच्या नंतर मी जर त्याला नको म्हणलं तर याला वैराग्य म्हणायचं का? लाखो रुपये देऊन मिळत नाही अशी वस्तू आणली आहे, पण कोणती? सशाचं शिंग. नसतंच ना, माहिती आहे ना मला, सशाला शिंग नाहीच आहे हे मला नक्की माहिती असल्यामुळं त्यानं ते लाखो नाही कोटी रुपयाचं म्हणून जरी सांगितलं तरी मी नको म्हणलं. शहाणपण आहे माझं, वैराग्य नाही. याला वैराग्य म्हणता येत नाही. वस्तू नाही आहे म्हणून मी नको म्हणायला लागलो, वैराग्य नाही. म्हणजे काय? वैराग्याकरता नाही म्हणत असताना पहिल्यांदा वस्तू असावी लागते. बरं, असलेली वस्तू डोळ्यासमोर यावी लागते. हो, डोळ्याच्या बाजूला असलेली वस्तू कितीही रम्य असली, नको म्हणणं सोपं आहे. डोळ्यासमोर आल्याच्या नंतर नको म्हणणं अवघड आहे. जववरी तववरी वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता दृष्टी देखील नाही. समोर सुंदर विषय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नको म्हणणं सोपं असतं. पण वस्तू समोर आली पाहिजे, डोळ्यासमोर आली पाहिजे. वस्तू असावी एक, डोळ्यासमोर यावी दुसरं, ती प्राप्त असावी, प्राप्त व्हावी आपल्याला. नुसती डोळ्यासमोर आली आणि मी नको म्हणलं तरी वैराग्य म्हणायचं कारण नाही. ती मला प्राप्त झाली पाहिजे आणि प्राप्त होत नाही म्हणून मी जर नको म्हणलं, वैराग्य नाही. ते कोल्ह्याची एक गोष्ट सांगतात पहा. एकदा एक कोल्हा असा रस्ता जंगलाने फिरत निघाला. फिरता फिरता एका द्राक्षाच्या मळ्यात गेला. ते द्राक्षाच्या मांडवाला लागलेले द्राक्षाचे घड त्यानं पाहिले. ते द्राक्ष खावीत अशी त्याला इच्छा झाल्यामुळं त्यानं उड्या मारून 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 दिवसभर प्रयत्न केला. कोल्ह्याची उडी जाईल द्राक्षापर्यंत, जातच नाही. त्याला काही द्राक्षे मिळाली नाहीत म्हणून तो कोल्हा तिथून मांडवातून बाहेर पडला. आणि बाहेर पडल्या पडल्या त्याला दुसरे कोल्हे भेटले. आणि एका कोल्ह्यानं विनोदाने त्याला विचार, हां कोल्होबा कुठून आला? इकडून आलेले दिसता. हो बाबा इकडूनच आलो. मळ्यातून? होय मळ्यातूनच आलो. खाल्ली असतील चांगली द्राक्ष? असली आंबट द्राक्ष कोण खातं? नको आपल्याला. अरे, आणि मग दिवसभर उड्या मारल्या ते फुकटच काय? आत्ता नको म्हणायला लागला, त्या द्राक्षाला आंबट म्हणायला लागला, नावं ठेवायला लागला. का ठेवायला लागला? प्राप्त होत नाही म्हणून. वस्तू आहे, डोळ्यासमोर आहे आणि प्राप्त होत नाही म्हणून नको म्हणणं. त्याच्या पुढं चला. काही वेळेला काय असतं, वस्तू असते, डोळ्यासमोर असते, प्राप्तही होते, पण ती वस्तू आपल्याला अनुकूल नसते म्हणून मनुष्य नको म्हणत असलं. वैराग्य म्हणायचं कारण नाही. जे अनुकूल नाही ते नको म्हणलं. उदाहरण सांगतो मी आपल्याला. असंच उदाहरण पाहे. आता सशाच्या शिंगाचं मी सांगितलं की नाही, तसंच बघा. कोणीतरी प्रवचनानंतर माझ्याकडं आलं, मला म्हणायला लागलं, महाराज तुम्हाला एक वस्तू द्यायची. नाही बाबा, काल एक जण आला होता ते सशाचं शिंग घेऊन. मी नको म्हणलं. तसंच काय आणलंय का? तो म्हणलं तसं नाही बघा, म्हणजे माझ्याजवळ आहे. त्यानं मला बाटली दाखवली. हो लगेच एक लहानशी बाटली अशी दाखवली. ह्याच्यात आहे म्हणे ती वस्तू. बरं ठीक आहे बाबा, वस्तू आहे. वस्तू आहे, होय, डोळ्यासमोर आहे, प्राप्त आहे की नाही? तो द्यायला तयारच आहे. मी हो म्हणल्याबरोबर तुम्हाला हातात देणार, म्हणजे प्राप्तही व्हायला लागले. आता अनुकूल आहे की नाही याचा मुद्दा माझ्या डोळ्यासमोर जेव्हा आला तेव्हा त्याला विचारलं, हे काय आणले तुम्ही? वस्तू आहे, डोळ्यासमोर आहे, तुम्ही मला देणारही आहात, लाखो रुपये किंमत आहे म्हणता, पण या वस्तूचं नाव काय? थोडं मला सांगा ना, मला थोडं कळू द्या की काय द्यायला लागला तुम्ही मला. मग त्यानं मला सांगितलं, महाराज हे सायनाईट नावाचं विषय म्हणलं, जिभेवर ठेवलं की मरताच म्हणलं, तुम्ही घेऊन टाका. घेऊ? कसं करू सांगा ना, तुम्हीच सांगा त्याला. मी हो म्हणू की नको म्हणू? हां,
काय म्हणू सांगा की, हो म्हणू की नको म्हणू? हो म्हणलं मरावं लागतं, नको म्हणलं मला वैराग्य नाही सिद्ध होतं. कसं करायचं सांगा मला. त्यानं मला ते सायनाईट आहे असं सांगितल्याच्या नंतर मी त्याला जर नको म्हणायला लागलो, वैराग्य म्हणायचं कारण नाही याला. कारण काय, ते मला प्रतिकूल आहे ना. अनुकूल असताना नको म्हणावं तर वैराग्य आहे. विषय असावा, डोळ्यासमोर असावा, प्राप्त असावा, अनुकूल असावा. अजून एक गंमत आहे पुढं, भोगायची ताकद असावी. अनुकूल असलेला विषय भोगायची ताकद पाहिजे, मग नको म्हणा. आणि भोगायची ताकद नसल्यामुळं नको जर म्हणला काही काम उपयोगाचं नाही, ते वैराग्याचं लक्षण ठरत नाही. आमचे गुरुजी एक त्यानं विनोदानं उदाहरण सांगायचे. एका गावात एकादशीला जागर असायचा. जागर सुरू झाला, भजन सुरू झालं, गावातली वारकरी मंडळी जमा झाली, भजन सुरू झालं. भजन सुरू झाल्यानंतर त्या घरच्या यजमानाला इच्छा झाली मध्यरात्रीला या सगळ्या लोकांना थोडंसं काही खायला द्यावं आपण. शेंगदाणे, गूळ, चहा असं सगळं त्यांना करायचं ठरलं. ते चहा देऊ नका बा, तात्या बसले तिथं. दूध द्यायचं ठरलं. दूध, गुळ, शेंगदाणे आणि दूध द्यायचं ठरलं. नंतर मनुष्य असं सगळ्याला वाटत निघाला. मध्यरात्रीच्या वेळेला एक एक ओंजळ गुळ, ओंजळ शेंगदाणे, एक एक गुळाचा खडा द्यायला लागला. प्रत्येकजण घ्यायला लागला. एका माणसाच्या जवळ गेल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, नको हो, नकोच म्हणे. शेंगदाणे नको, गुळ नको, काही नको म्हणणं. नको 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 म्हणल्यानंतर तो देणारा माणूस यजमान जो होता पुढं गेला. बाजूचा जो मनुष्य होता त्याला माहिती होतं याला शेंगदाणे आवडतात, भाजके शेंगदाणे भरपूर खातो, रोज खाणारा मनुष्य आहे. आज नको म्हणायला लागला. का नको म्हणतो? नको का म्हणला हो तुम्ही? म्हणलं नको ना. नाही तुम्ही खाता ना शेंगदाणे? खातो ना. तुम्हाला आवडतात ना? आवडतात ना. पचतात ना? पचतात ना. एकादशीला खाता ना? खाता ना. मग नको का म्हणाला? थोडी घ्यायची असते, एवढे ओंजळभर नाही, मुठभर घ्यायचे असते शेंगदाणे. का नको म्हणाला? त्यांना आ करून दाखवलं. म्हणलं दात सगळे पडलेत, म्हणलं शेंगदाणे खाता येत नाही. जे कृत्रिम केलेत ते घरी राहिलेत, म्हणलं आणायला विसरलो डबी. दात नसल्यामुळे शेंगदाणे नको म्हणायला लागला. वैराग्य म्हणायचं का? मग त्या बाजूचा माणूस हुशार होता, त्यानं सांगितलं नाही तुम्हाला खाता येत नसते तर वाटून दिलेले चालतील का? तो म्हणला मग वाटून दिल्यावर ओंजळ बरं का, टोपलं बरं काय की. वैराग्य आहे का? वैराग्य नाही. म्हणजे काय आहे? वस्तू असावी, विषय असावा, डोळ्यासमोर असावा, आपल्याला प्राप्त व्हावा, प्राप्त झालेला विषय अनुकूल असावा, अनुकूल असलेला विषय भोगण्याची आपल्या इंद्रियात क्षमता असावी, आणि मग नको म्हणावं. याला म्हणतात वैराग्य. एवढं वैराग्याचं काम अवघड आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी वैराग्य सोपं म्हणून सांगितलं का? नव्हे वैराग्य सोपारे, 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 नव्हे वैराग्य सोपारे. मज बोलतान वाटे खरे, मज बोलतान वाटे खरे, नव्हे वैराग्य सोपारे, नव्हे वैराग्य सोपारे. मज भोगता वाटे खरे, मज भोगता वाटे खरे, नव्हे वैराग्य सोपारे, 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 नव्हे वैराग्य सोपारे,
सोपा रे मज बोलता न वाटे खरे. कोणी एखादा वैराग्याची गोष्ट बोलायला लागला, मला खरं वाटत नाही म्हणतात महाराज, त्याचं वैराग्य नाही. वैराग्य सोपी गोष्ट नाही. का सोपी गोष्ट नाही? एवढी वैराग्याच्या बाबतीतली भानगडे म्हणून विषय असावा, डोळ्यासमोर असावा, प्राप्त असावा, अनुकूल असावा, भोगाची ताकद असावी, मग नको म्हणावं. नुसतं इहलोकापासून सत्य ब्रह्मलोका ब्रह्मदेवाच्या भोगापर्यंतच्या सर्व भोगाच्या त्यागाच्या भावनेला वैराग्य म्हणावे. पाठ करून उपयोग नाही. एवढं लक्षात घ्यावं लागतं परत त्याच्याबद्दल. इहलोकापासून ब्रह्मदेवाच्या पदापर्यंतचे सगळेच भोग हो, पण ते डोळ्यासमोर असणं, प्राप्त असणं, अनुकूल असणं आणि मग नको म्हणणं, भोगाची ताकद असताना नको म्हणणं, याला वैराग्य म्हणायचं. सोपं नाही, सोपं नाही. ज्ञानाकरता हे वैराग्य साधनात अगोदर लागतं. विवेक लागतो, वैराग्य लागतं, शमाधिषट संपत्ती लागते. शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान, सगळं सगळं लागतं हो. काय लागत नाही सांगा? शम लागतो, अंतःकरणाचा निग्रह. दम लागतो, इंद्रियाचा निग्रह, अंतःकरणाला विषयापासून आवरणं, चक्षुरादी बाह्य इंद्रियांना विषयापासून आवरणं. श्रद्धा, श्रद्धा म्हणजे आस्तिक्य बुद्धी श्रद्धा. वेद, शास्त्र, गुरु हे जे सांगतात, जसं सांगतात ते तसंच्या तसं खरं मानणं, याला श्रद्धा म्हणतात. श्रद्धेनं त्याने सांगितलेलं खरं मानून चाललं पाहिजे. आमचे गुरुजी असं सांगायचे. आमच्या मठामध्ये त्यांचं भागवत असायचं. भागवताच्या जवळ त्यांच्याशी समई लावलेली असायची. आणि गुरुजी सांगायचे, या समईकडे बोट दाखवून गुरुनं जर सांगितलं की हे झाड आहे, तर शिष्यानं हात जोडून मान्य केलं पाहिजे, गुरु महाराज हे झाडच आहे. मग एकांतात विचारावं, गुरु महाराज ते झाडच आहे, बरोबर आहे, माझ्या डोळ्याला समई दिसते, त्याचं काय? मग गुरुजी समाधान देतात, ते ऐकावं. पण तिथं म्हणायचं नाही, तुम्ही याला झाड कसं म्हणलात, बोलायचं नाही. अगदी बरोबर, ते झाड झाड, याला म्हणतात श्रद्धा. लोक काहीतरी उगीच बोलतात बघा, अंधश्रद्धा अंधश्रद्धा. अरे श्रद्धा ती डोळे झाकूनच असते रे. पण ती जी डोळे झाकून ठेवायची आहे ती शास्त्रानुसार ठेवली की मग अंध ठरत नाही. एवढाच काय तो प्रकार आहे. डोळे झाकून ठेवलेल्या विश्वासाचंच नाव श्रद्धा आहे. हे झाड आहे म्हणलं की झाडच म्हणायचं, डोळे झाकून म्हणायचं, माझे डोळे उघडे आहेत, मला समय दिसते, बोलायचं नाही ना. याला म्हणतात श्रद्धा. श्रद्धा पाहिजे. ते घडलेलं उदाहरण एका साधूच्या बद्दल. काय झालं, एक महात्मा एका गावाला आले, चांगले अधिकारी महात्मा, उत्तरेतले साधू. एका राजाचे गुरु, गावचा राजा. त्या राजाच्या घरी त्या गुरुचं आगमन झालं. आता त्यांचं आगमन झालं, त्या राजाच्या घरी मोठा लवाजमा राजाचा. ते साधू तिथं आलेले, तेही राजवैभवात राहणारे, मोठी बडदास्त त्यांची होती. गावातला एक गरीब मनुष्य, साधक मनुष्य, त्याला इच्छा झाली की आपण या महात्म्याचं दर्शन घ्यावं, त्यांच्यापासून गुरुमंत्र मिळावा, आपलं काहीतरी कल्याण होईल असं त्याला वाटायला लागलं. म्हणून तो पुन्हा 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 त्यांच्याकडं जाण्याचा प्रयत्न करायला लागला. पण त्या राजाच्या दारातून ते द्वारपाळच त्याला हाकालून द्यायचे. नाही नाही नाही, भेटता येणार नाही, महाराज आता निवांत आहेत, विश्रांतीत आहेत. आता सरदार लोक आलेत, मोठे लोक आलेत, त्यांच्या भेटीस आलो आहेत, तुम्हाला भेटायला वेळ नाही, आता येऊ नका, आता येऊ नका. निद्राती स्नाती भुंक्ते चलती कचभरम शोषयती अंतरास्ते दिव्यत्यक्षैः नचायं गदितुमवसरः भूय आयाहि याही. ते लक्ष्मीच्या दारात गेलेल्या याचकांना लक्ष्मीचे द्वारपाळ जेव्हा परत पाठवतात तेव्हा त्याच्यातला एक अधिकारी भक्त याचना करायला गेलेला, तो लक्ष्मी मातेला बाहेर यायला भाग पाडतो आणि तिला बोलतो, काय चाललंय आहे हे तुझे सेवक काय करतात बघ म्हणे. काय काय करतात? आम्ही आलो की आम्हाला सांगतात. निद्राती झोपलेली आहे, स्नाती आता स्नान चालू आहे, भुंगते फराळ चालू आहे, चलती रागावलेली आहे, कच्चभरम शोषयती आत्ता नहाणं झालंय, केस वाळवायला लागली, अंतरास्ते आत घरात माझघरात बसलेली आहे, दिव्यती अक्षयही भगवंताबरोबर तिची अक्षक्रीडा चालू आहे, नचायम गरीतुम अवसरहा ही काही दुःख सांगायची वेळ नाही आहे, भूय आयाही पुन्हा या, याही आत्ता जा.
इति उद्दंडैहि इत्युद्दंडैहि प्रभूनाम असकृत अधिकृतैहि वारितान द्वारि दीनान अस्मान पश्चाब्धी कन्ये सरसिरुहरुचा मंतरंगैहि अपांगैहि. त्या भक्तांनी त्या लक्ष्मी मातेला प्रार्थना केली की तुझे हे उद्दंड असलेले अधिकारी वरदंड करून आम्हाला वारंवार आमचं निवारण करतात, आम्हाला येऊच देत नाही तुझ्यापर्यंत. हे आई यांना थांबव आणि आता आमच्याकडे एकदा तुझ्या अंतरंग प्रेमदृष्टीनं पाहून आमचं सगळं दारिद्र्य घालव म्हणे. हे काय आहे, अनेक वेळेला जायला यायला भाग पाडतात ते द्वारपाळ. तसं त्या राजाचे द्वारपाळ त्या साधूपर्यंत त्या साधकाला जाऊच देणार. त्याने एकांतात बसून विचार केला, आता साधूची गाठ कशी घ्यायची. 8 दिवस झाले रोज जातोय, त्यांचा अजून 8 दिवस मुक्काम आहे. या 8 दिवसात जर पुढच्या भेट झाली नाही तर ते निघून जर गेले तर पुन्हा माझी भेट होत नाही. त्यांच्यापासून गुरुमंत्र घ्यायचा आहे. काय करू या विचारात तो असताना त्याला की युक्ती सुचली. तो विचार करतो, काय म्हणे, हे सकाळी बहिर्दिशेला गावाच्या बाहेर जातात साधू, तिथं गाठू म्हणलं यांना. साधूला तिथं गाठायचं ठरलं. आणि साधू सकाळी बहिर्दिशेला जेव्हा गेले, एका ठिकाणी ते असे बसले, हा त्यांच्या मागं मागं गेला. शौचाला म्हणून बसले की जाऊन त्यानं पाय धरले. आता तिथं काय जायची आणि तिथं पाय धरायची काय जागा का वेळ का काय, पण त्याला अनावर झालेलं. यांचा मंत्र पाहिजे, हे घरात तर भेटत नाही, इथंच भेटतात, मग काय करा, इथं धरा पाय. हे घडलेलं आहे बरं का, हे काही काल्पनिक नाही काही, सगळं हे नावागावासहित सांगू शकतो मी हे तुम्हाला. त्यानं पाय धरल्याबरोबर ते एकदम थोडेसे कावरे बावरे झाले आणि ते एकदम त्याच्याशी रागवून असं हत्तेरी भाग जा एवढे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर. हत्तेरी हे काय रे आपण म्हणतो ना, हस बाजूला हो असं जे आपलं म्हणणं असतं की, त्याने हिंदी भाषिक असतं. हत्तेरी भाग जा शब्द बाहेर पडले तोंडातून. यानं साष्टांग नमस्कार घातला आणि हाच मंत्र आहे म्हणे. मग जप करायला, हत्तेरी भाग जा, हत्तेरी भाग जा, हत्तेरी भाग जा, हत्तेरी भाग जा, हत्तेरी भाग जा. चालू झालं की हो. आणि 12 वर्ष एवढंच जप साधना. श्रीराम नाही, श्रीराम जयराम नाही, काय नाही, हत्तेरी भाग जा, हत्तेरी भाग जा. पण श्रद्धेचा परिणाम कसा असतो बघा. याने मग जपाला सुरुवात. 12 वर्ष गेली. गावात एक महात्मा आहे आपल्या, सतत जपात असतो. लोकाला कळालं आणि लोक के धर्मिष्ठम प्रजा हा उपसरपंती नियम आहे. धर्मनिष्ठ महात्म्याच्याकडे लोकांचा ओढा असतो. हा कोणाकडे जात नाही, कोणाला काही मागत नाही, एकांतात बसलेला असतो, अखंड जपसाधना करतो. म्हणलं की लोकांची गर्दी सुरू झाली, लोक दर्शनाला यायला लागले. त्याच्यामध्ये एका दिवशी एका माणसाचं पोट दुखायला लागलं. पाया पडताना त्याने असं केल्याबरोबर त्याने विचारलं, काय होतं रे बाबा, पोट दुखतं, पड बरं असा लांब. त्याला लांब पडायला सांगितलं. पोटावरून हात फिरून हत्तेरी भाग जा. झालं, पोट दुखणं गायब. प्रसिद्धी व्हायला वेळ लागते का असं झाल्यावर? काही वेळ नाही, त्याची प्रसिद्धी. कोणी काही आपत्ती घेऊन आला की तर म्हणायचं हत्तेरी भाग जा. झालं, त्याला गुण यायचाच लगे. कोणाला काही त्रास झाला की तो लगेच गुण यायला लागला, प्रसिद्धी झाली. हा गावात मोठा साधू म्हणून प्रसिद्ध झाला. राजा याच्या दर्शनाला यायला लागला. पुढं 12 वर्षानंतर ते महात्मा पुन्हा राजाच्याकडे आले, त्याच्या राजाचे गुरु. आणि आले तेव्हा राजानं सांगितलं, म्हणे महाराज आमच्याही गावात एक महात्मा आता तयार झाला. कोण आहे? अमुक अमुक महात्मा. मग आपण त्यांच्याकडे जायचं का, ते आपल्याकडे येतील? साधू म्हणतो, आपण त्यांच्याकडे जायचं का, ते आपल्याकडे येतील? राजाने सांगितलं, विचारतो म्हणे त्यांना, त्यांची काय इच्छा आहे ते. 12 वर्षाच्या पूर्वी द्वारपाळ उभा राहू देत नव्हता, आता राजा जाऊन विचारायच्या तयारीत आहे. श्रद्धेचा परिणाम. राजा जाऊन त्याला विचारतो, महात्मा असं असं आहे म्हणे, आमचे गुरु महाराज आहेत. चांगली गोष्ट आहे म्हणे. नाही, त्यांनी असं विचारलं की ते तुमच्या दर्शनाला येऊ द्यात का तुम्ही? तो म्हणला मीच येतो. म्हणलं चला म्हणे. फळं बिळं बरोबर घेतली, गेला, नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातल्याबरोबर त्या साधूनं उठून बसवलं. विचारलं, अहो आपण साधू, मी साधू, असे पाय साष्टांग दंडवत काय घालता? त्याने सांगितलं, तसं नाही, मी जगाला साधू असं म्हणलं. तुमचा शिष्यच आहे. माझा शिष्य? हो. कधी गुरुमंत्र घेतला? तिथं. काय गुरुमंत्र? हत्तेरी भाग जा. पण परिणाम झाला ना, त्याही शब्दाचा परिणाम होतो ना. हे कशामुळे होतं बोला? श्रद्धा, आस्तिक्य बुद्धी. हे असंच आहे असं मानणं. श्रद्धा पाहिजे ज्ञानाकरता.
शम दम श्रद्धा उपरम. उपरम म्हणजे काय? वस्तुमात्राचा त्याग. श्रौत स्मार्त कर्माला उपयोगी पडणाऱ्या अशा आपल्याजवळ असलेल्या सगळ्याच्या सगळ्या वस्तूचा त्याग, व्यक्तीचा त्याग, याला उपरती म्हणतात. वैराग्य आणि उपरतीमध्ये थोडाच बदल आहे. वैराग्य हे आंतरिक असतं आणि उपरतीमध्ये बाह्य त्यागही आवश्यक आहे. संन्यासामध्ये उपरती, म्हणून उपरतीचा थोडक्यात अर्थ लोक संन्यासाचा करतात की नाही, ते का? त्याचं कारण असं आहे, संन्यासामध्ये त्याग करावा लागतो. माझ्या मनाला वैराग्य आहे पण मी घरातच राहणार, चालत नाही संन्यासाला. वैराग्य ही आंतरिकही असावं लागतं आणि घराचा त्यागही करावा लागतो, तेव्हा ते संन्यासात येतं ना. म्हणजे उपरतीमध्ये वस्तूचा बाह्य त्याग सुद्धा अपेक्षित आहे. वैराग्याकरता बाह्य त्यागाची गरज नाही. एखादा महात्मा राजैश्वर्यात राहतो पण विरक्त असतो, उपरती नाही त्याच्या ठिकाणी, पण वैराग्य आहे. वैराग्य आहे. ते अमृतरायाचं उदाहरण सांगतात ना नाथरायांच्या चरित्रामधले. ते नाथरायाच्या शिष्य परंपरेतले हे अमृतराय. पैठणमध्ये अमृतराय असायचे. त्या अमृतराय पैठणमध्ये असताना ते विरक्त महात्मा, पण बरेच सरदार लोक त्यांचे शिष्य होते. त्याच्यामुळे हे राजवैभवामध्ये नेहमी राहायचे. त्यांच्या असं माडीत त्यांचा दिवाणखाना होता. दिवाणखान्यात बसलेले, अंगावर भरजरी पोशाख, डागडागिने घातलेले, ढाल तलवार जवळच आहे, उत्तम उत्तम पोशाख, उत्तम उत्तम दागिने अंगावर, आणि तिथं बसल्या विरक्त महात्मा. मात्र त्यांना काही वैराग्याचं असं स्फुरण झालं आणि त्यांनी काव्य केलं, वैराग्याचं पद्य लिहिलं. आणि ते वैराग्याचं पद्य लिहून एकदा वाचलं. वाचणं झाल्याच्या नंतर त्या कागदाचा गोळा केला आणि खिडकीतून बाहेर टाकून दिला. बाहेर टाकलेला तो कागदाचा गोळा रस्त्यानं जाणाऱ्या एका संन्याशाच्या अंगावर पडला. त्यानं काय अंगावर पडलं म्हणून उचलून पाहिलं तर कागद, आणि त्या कागदामध्ये वैराग्याचं दिव्य वर्णन. कुठून आला हा कागद? वरून. इथं कोण राहतो? बघावं तरी जाऊन वरे. म्हणून माडीत तर संन्याशी येऊन पाहतो तर त्या माडीमध्ये असा भरगच्च भरलेला दिवाणखाना, सगळ्या उंची वस्तू, गाद्या वगैरे सगळ्याच्या सगळ्या अशा उत्तम उत्तम तिथं अशी बिछायत केलेली. आणि तिथं एका पलंगावर बसलेला एक मनुष्य, राजवैभवात असा बसलेला, एकटाच बसलेला, गुणगुणत असलेला. असं पाहिल्याबरोबर त्या संन्याशाने विचारलं, इथं अजून दुसरं कोणी आहे का आत्ता? ते म्हणले नाही, कोणी नाही. मग कोण आहे इथं? मीच बसलो म्हणे. कोण आहात आपण? अमृतराय म्हणतात मला. इथं आपणच असता? मीच असतो म्हणे. हे घर कोणाचं आहे? माझंच म्हणतात. बर, दुसरं कोणी नाही इथं? नाही. एखादा कोणी संन्याशी वगैरे इथं बसलाय का अजून येऊन? कोणी नाही म्हणे. आपणच आत्ता इथं आलेले आहात, आपल्या आधी कोणी इथं नाही. संन्याशी कोणी आला का म्हणून जर विचारत असाल तर आपण आलेले आहात, आपल्या आधी कोणी इथं नाही. नाही हो, माझ्याकडे एक कागद पडला म्हणे एक खिडकीतून आत्ता, आणि हा वाचल्यानंतर इतकं सुंदर वैराग्याचा अनुभवपूर्वक केलेलं वर्णन. कोणीतरी संन्याशी इथं असावा अशी भावना झाली म्हणून विचारतो म्हणे आपल्याला. बघू म्हणे तो कागद. अमृतरायाने तो कागद मागितला, ह्याने तो कागद दिला. त्याने वाचला, हसायला लागले. म्हणजे माझाच कागद आहे म्हणे, मीच लिहिलेलं हे पद्य. आपण लिहिलं? हो. एवढा वैराग्याचा अनुभव आहे आपल्याला. अरे या वैभवात राहायचं, नुसतं वैराग्याच्या गप्पा मारायच्या चालत नाही म्हणे. असं तो संन्याशी एकदम बोलायला लागला, काय चाललंय म्हणलं तुमचं महाराज? नाही म्हणे, असं नसतं. वैराग्य लिहून काय उपयोग आहे हो, तुमच्या अंगी थोडं तरी वैराग्य असू द्या ना. ते म्हणले, बाबा मला वैराग्य आहे असं मला वाटतं म्हणे, आणि असल्याशिवाय, त्याचा अनुभव असल्याशिवाय इतकं सुंदर वर्णन मला वैराग्याचं करता येणार नाही. माझ्यावर देवाची कृपा आहे. मग हे वैभव. ते म्हणले, काय करू, माझं प्रारब्ध तसं आहे, प्रारब्धानुसार वैभवात राहतो, पण अंतःकरणाला वैराग्य आहे. तो म्हणला, असं कसं चालतं म्हणे? तुम्हाला जर वैराग्य असेल तर माझ्याबरोबर येता का तुम्ही? येतो म्हणे. कधी येता? तू म्हणशील तेव्हा. आत्ता येता का? आत्ता निघालो म्हणे. सगळं सोडलं, बैठकीतून उठले, त्या संन्याशाच्या पाठीमागे निघाले. संन्याशाने त्यांना नेलं. थोडंसं अंतरावर नेल्याच्या नंतर 1-2 कोस गेल्यावर दुपारची वेळ झालेली होती. संन्याशानं सांगितलं, तुम्हाला भिक्षेची सवय नाही म्हणे, इथं बसा, मी जाऊन गावातून भिक्षा मागून आणतो. आणि त्यांचे सगळे दागिने, सगळे कपडे लत्ते घेऊन दान देऊन टाकले. आणि त्यांना एक लंगोटी नेसून एका झाडाखाली बसवलं. बसा इथं, मी जाऊन गावातून भिक्षा घेऊन येतो, आपण दोघं जेवण करू. तुम्हाला भिक्षेची सवय नाही ना, मी आणतो भिक्षा दोघापुरते, बसा. त्यांना तिथं बसवलं झाडाखाली. झाडाखाली बसवलं आणि हा गावात भिक्षा मागायला गेला. हा गावात भिक्षा मागत असताना याला कोणी भिक्षाच वाढीना त्या संन्याशाला.
सगळे चितू करायला, हा चला म्हणे पुढे जा. असे बरेच येतात, किती जणांना वाढायची भिक्षा आम्ही, असं लोकांचं सुरू झालं. हा हे जे अमृतराय इथं झाडाखाली बसले होते ना, त्यांच्या दर्शनाला एक कोणीतरी सरदार, त्यानं काही नवस केला होता आणि तो नवस फेडाय करता, यांना दाग दागिने देण्याकरता तो घेऊन निघालेला लवाजमा घेऊन. आणि रस्त्याने जाता जाता झाडाखाली बसलेले महात्मा पाहिल्याबरोबर त्याला ओळखू आले ना. लंगोटीत असले म्हणून काय झालं, माझे गुरु महाराज, अशी विपत्ती माझ्या गुरु महाराजावर कशी आली. आमच्या गुरु महाराज लंगोटी नेसून बसतात, हे शोभतं का. तो राजा, तो सरदार उतरला, महात्म्याच्या दर्शनाला गेला, अमृतरायांना नमस्कार केला आणि विचारलं, आपणच महाराज गुरु महाराज. हो म्हणे मीच आहे. मग असं कसं, जशी देवाची इच्छा. तिथं असता घरी आमच्या वैभवात दिसता तुम्ही, तसं तिथं देवाची तशी इच्छा, इथं आता देवाची अशी इच्छा. त्यानं सांगितलं, नाही म्हणे महाराज, आम्हाला हे बरं वाटत नाही, आम्हाला बरं दिसावं याच्याकरता तरी तुम्ही हे सगळं स्वीकारलं. त्यानं तिथंच त्यांची पूजा केली, तिथंच दागिने दिले, तिथंच कपडे लत्ते दिले. पुन्हा वैभवी पोशाखामध्ये, वैभवी दागदागिन्यामध्ये हे सिद्ध झाले. आणि सिद्ध झाल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, आणि महाराज आता आपल्याला घरी चालायचं आहे, अजून आमची राजोपचार पूजा व्हायची राहिलीच आहे म्हणे. चला. पालखीत बसवलं आणि पालखीत बसवून घराकडे मिरवणूक निघाली. हा संन्याशी बिचारा गावात गेलेला, भिक्षा मागायला कोणी भिक्षा दिली नाही, कशी तरी मिळालेली एक भाकरी या बाबाला खाऊ घालावी म्हणून तिथं आला. गर्दी पाहिल्यावर गांगरून गेला. म्हणला, माझा संन्याशी कुठं गेला. एकाला इथं बसव, इथं एक बाबा बसवला होता, इथं एक बाबा बसव, सगळे लोक है बाजूला, कसला बाबा लावला म्हणले. तर याला कोणी जवळच येऊ दे ना. शेवटी कसा तरी बिचारा पालखी जवळ गेला आणि चौकशी करत होता. इथं एक बाबा बसवला होता हो, इथं झाडाखाली एक साधू बसला होता हो, दिसला का दिसला का असं विचारत असताना पालखीत बसलेल्या अमृतरायांना जेव्हा ते शब्द ऐकू आले, तेव्हा त्याने तो गोंडा धरला असा पालखीचा, मान बाहेर काढली. हे बघ इथं आहे म्हणे मी. इथं म्हणल्याबरोबर त्याने नमस्कार केला. नमस्कार केल्यावर म्हणे, असं कसं. ते म्हणले, तुला बोललो होतं ना, माझं प्रारब्ध असं आहे, त्याला मी काय करू. वैराग्य आहे गोष्ट खरी आहे, पण बाह्य रीतीनं वस्तूचा त्याग होत नाही, भोगाचा त्याग होत नाही. याला काय म्हणायचं, उपरती नाही म्हणायचं. इथं उपरतीचा संबंध नाही. उपरती बाह्य त्यागातून सिद्ध होते. शम, दम, श्रद्धा, उपरती, समाधान, अंतःकरणाच्या एकाग्रतेनं सिद्ध होणारी जी अवस्था, तिचं नाव समाधान. आणि त्याच्यानंतर तितिक्षा. तितिक्षा म्हणजे द्वंद्व सहिष्णुता. कसलंही द्वंद्व आपल्याकडे आलं, सुख दुःख, शीत उष्ण, प्राकृतिक द्वंद्व असेल, शारीरिक द्वंद्व असेल, वाचिक निंदास्तुतीच्या रूपाचं द्वंद्व असेल, सामाजिक द्वंद्व असेल, ते सगळं द्वंद्व सहन केलं पाहिजे. ते कष्टा वाचून सहन केलं पाहिजे. सहन करणं तर भागच असतं. ठेविले आनंद तैसेचे राहावे भागच असतं. चित्ती असो द्यावे समाधान, हे जमत नाही. सगळं सहन, कष्टा वाचून सहन करणं. जे प्राप्त झालेले कष्ट आहेत ते कष्टा वाचून सहन करता आले पाहिजे, त्याला तितिक्षा म्हणतात. तितिक्षेची गरज आहे. आमचे गुरुजी गंमत सांगायचे, आपण सहन केलं तर थोडक्यात आटोपतं आणि प्रतिकाराचा प्रयत्न केला की दुःख वाढत जातं म्हणे. सहन करा, लवकर आटोपतं. गुरुजी एक गोष्ट सांगायचे. एक शेतकरी होता म्हणे, लहानसं शेत होतं, एक एकरभर शेत बिचारायचं, गरीब बिचारा. त्यानं काही भाजीपाला लावला आणि त्या भाजीपाल्याचं रक्षण करत बसायचा. तिथे एक ससा यायचा, ससा येऊन त्याची भाजी तोडायचा. सशाचा उपद्रव व्हायला लागला तेव्हा त्यानं सशाला थोडंसं पकडावं, मारावं असा विचार केला. कोणी कधी काठी मार, कधी काही खडा मार, पण तो ससा चुकवून जायचा. पण भाजी खाणं त्या सशाचं चालूच राहिलं. उपद्रव वाटला. एकच एकर शेत, एवढ्यातच लावलेला भाजीपाला, त्याच्यात आपलं पोट भरायचं आणि त्याच्यात हा ससा रोज नुकसान जर करायला लागला तर कसं व्हायचं वाटलं. एका दिवशी गावात आला. गावात एक पाटील होता. पाटलाकडे आल्या आल्या त्यानं पाटलाने याचा चेहरा पाहिला. विचारला, म्हणे चेहरा पडलाय म्हणे तुझा, काय झालं. तो म्हणलं, काही नाही, शेतामध्ये थोडी भाजी लावली म्हणे. हो, 1 एकर शेत तुझं आहे, भाजीपाला तू लावला, मी पाहिलाय म्हणे. पाटीलांनी सांगितलं. नाही म्हणे, पण एक ससा येतो रोज नुकसान करतो, त्याला मी मारायचा प्रयत्न केला, पकडायचा प्रयत्न केला, काही उपयोग झाला नाही, काय करावं. पाटलानं सांगितलं, व्यवस्था करतो म्हणे त्या सश्याची. आणि त्या सश्याची व्यवस्था करण्याकरता पाटलानं काय केलं, एक 4 घोडेस्वार त्याच्या शेतामध्ये पाठवले. आता ते 4 घोडेस्वार, त्याच्याबरोबर शिकारी कुत्रे त्या सश्याला पकडाय करता. आता सश्याला पकडण्याकरता 10-12 कुत्रे, 4 घोडे त्या शेतात जर धुमाकूळ घालायला लागले तर सश्यानं केलेलं नुकसान परवडलं.
का सशाला पकडा पकडा केलेले करता केलेल्या व्यवस्थेतलं नुकसान परवडलं? सांगा ना. प्राप्त असलेलं जे दुःख आहे ते कष्टा वाचून सहन करण्याचा माणसाने प्रयत्न करावा. सहज सहन करायला शिकावं. दुःख कमी होतं. प्रतिकाराचा प्रयत्न केला की दुःख वाढत जातं. म्हणून तितिक्षेला महत्व आहे. अशी तितिक्षा मनुष्याला असली पाहिजे. याला म्हणतात शमाधी षटक. विवेक, वैराग्य, समाधी षटक. आणि त्याच्यानंतर काय पाहिजे? तीव्र मुमुक्षुता पाहिजे. मुमुक्षुता मोक्षाची इच्छा. मोक्षाची इच्छा म्हणजे लगे आत्ता मला मोक्ष मिळालाच पाहिजे अशी इच्छा, तीव्रता पाहिजे. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी अशी अवस्था झाली पाहिजे. कधी एकदा देव भेटतो असं झालं पाहिजे. पापणी लवून डोळा उघडायला जेवढा वेळ लागतो तो काळ म्हणजे सुद्धा युगापेक्षा मोठा वाटावा देवाच्या भेटी वाचून. किती काळ गेला देव भेटला नाही, किती काळ गेला देव भेटला. त्रुटीर युगायते त्वाम अपश्यताम. ही भावना निर्माण झाली पाहिजे. देव लगे भेटला पाहिजे, भेटलाच पाहिजे, आजच भेटला पाहिजे, आत्ताच भेटला पाहिजे असं वाटल्याशिवाय देवाचं दर्शन होत नाही. ते नाथ महाराजांच्या चरित्रात एक उदाहरण सांगतात. पहा, एक माणूस नाथ महाराजाकडे आला. नाथ महाराजांची कीर्ती ऐकून देव यांच्या घरी आहे, यांचा कामारी आहे, वाटेल ते ऐकतो. आपल्याला नाथ महाराजांच्या कृपेनं देवाचं दर्शन होईल म्हणून नाथ महाराजांच्या घरी देवाच्या दर्शनाकरता आला. आल्या नाथ महाराजांचं दर्शन घेतलं. नाथाने विचारलं, कोण? मी एक ब्राह्मण आहे म्हणे. कुठून आलात? अमुक अमुक गावचा आहे. कशाला आलात? नाही, आपल्याकडे आलो. काय काम होतं? देवाचं दर्शन पाहिजे म्हणून आलो. नाथ महाराज म्हणले, फार चांगली गोष्ट आहे. भगवत दर्शनाची मनुष्याला इच्छा होणं ही परमार्थातली पहिली पायरी आहे. ज्ञानभूमी शुभेच्छाख्या प्रथमा समुदीरिता. शुभेच्छा, देवाच्या दर्शनाची इच्छा होणं ही शुभ इच्छा पहिली पायरी आहे परमार्थाची. या या या, चांगली गोष्ट आहे, थांबा म्हणे माझ्याकडं. काय करू? नाथ महाराजांनी सांगितलं, थांबा ना, काही दिवस थांबा माझ्याकडे, मी तुम्हाला देवाचं दर्शन घडवीन. थांबला बिचारा. आता थांबला म्हणजे काय करायचं? नाथांच्या घरी थांबल्याच्या नंतर त्या माणसाने रोज नाथ महाराजांच्या परमार्थाच्या साधनेमध्ये भाग घेतला पाहिजे की नाही? त्यांच्या पूजेला जाऊन बसलं पाहिजे, मदत केली पाहिजे, पुराण ऐकलं पाहिजे, पाठ ऐकला पाहिजे, कीर्तन ऐकलं पाहिजे, हरिपाठाला गेलं पाहिजे, काकड्याला गेलं पाहिजे, जागराला गेलं पाहिजे, का खाऊन झोपलं पाहिजे? कसं असतं सांगा ना. सप्ताहाला गेल्यावर कसं करावं? खाऊन झोपायकरता जावं का काही तिथं श्रवण साधना करण्याकरता जावं? सांगा ना. नाथांच्या घरी जे राहिला बिचारा, काही नाही हो. कधी बिचारा पूजेला नाही, कधी हरिपाठाला नाही, कधी काकड्याला नाही, कधी पुराणाला नाही, काय नाही. सकाळी संध्याकाळी नाथ महाराजांनी जेवायला, फराळाला, नाश्त्याला, दशमीला बोलावलं की खायला हजर आहे बिचारा. आणि दिवसभर ढारढोर झोपून 6 महिने गेले. 6 महिने नाथ महाराजांनी काही लक्ष दिलं नाही. ठीक आहे, खातोय, पडतं ना, पडू द्या ना, त्याला तळमळ असल्याशिवाय मी कुठला त्याला देव दाखवणार आहे. आणि 6 महिन्यानंतर एका दिवशी राग आला त्याला नाथ महाराजांचा. म्हणलं, काय चाललं? म्हणलं, इथं मी आलो कशा करता आणि याने मला 6 महिने ठेवून घेतलं नुसतं रिकामं. सकाळी उठला, नाथ महाराज गंगेच्या स्नानाला निघाले होते. त्यांच्यासमोर आडवा झाला आणि म्हणतो, काय चाललंय महाराज तुमचं? ते म्हणले, काय झालं हो? काय चुकलं माझं? त्यांच्याच घरी 6 महिने खाऊन त्यांनाच आडवं बोलायला निघाला. काय चाललंय म्हणे महाराज तुमचं? काय चालायचं? काही नाही म्हणे, गंगेच्या स्नानाला निघालं. अहो ते झालं. म्हणलं, मला कशा करता ठेवून घेतलं तुम्ही? लक्षात आहे ना? ते म्हणले, आपण आहात माझ्या घरी एवढंच माहिती आहे. अहो मला तुम्ही कबूल केलं ना देवाचं? हो, देवाचं दर्शन तुम्हाला द्यायचं आहे. लक्षातच नव्हतं म्हणे माझ्या. मग कधी देणार आहात? मी काही तुमच्या घरी तुकडे मोडायला पडलो का म्हणे? मला जेवण मिळत नाही म्हणून आलो का? माझी परिस्थिती चांगली आहे म्हणे. नाथ महाराज म्हणले, हो सगळं माहिती आहे म्हणे, पण मी विसरलो. मग कधी देता देवाचं दर्शन? आजच देतो म्हणे. चांगला पर्व काळ आहे, षष्टीला एकादशी आहे. मग काय करावं लागेल? चला म्हणे माझ्याबरोबर गंगा स्नानाला. देवाचं दर्शन घ्यायचं म्हटल्यावर गंगा स्नान करून पवित्र व्हाल की नाही? चला 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 म्हणे. त्यानं तांब्या धोतर घेतलं, गंगेच्या स्नानाला गेला. नाथ महाराजाबरोबर गेल्या काठावर गेल्या नाथ महाराजांनी सांगितलं, ठेवा तांब्या, ठेवा धोतर, ठेवा बाजूला, घाला गंगेला दंडवत घाला. तीर्थस्नानाला गेल्यावर नियम आहे, तीर्थाच्या स्नानाला गेल्याबरोबर पहिल्यांदा तीर्थाला साष्टांग दंडवत घातला पाहिजे. चंद्रभागेला जातो ना आपण स्नानाला, पहिल्यांदा चंद्रभागेला दंडवत आहे. दंडवत केल्याच्या नंतर पाण्याजवळ गेलं, प्रवाहाच्या पाण्याला वंदन आहे. आणि प्रवाहाच्या पाण्याला वंदन केल्याच्या नंतर त्याच्यात
पाय घातला पाण्यामध्ये की तो पाय पाण्याच्या बाहेर उचलून पुन्हा पाण्यात टाकायचा नाही, पाण्यात पाय सरकवत चालायचं. आणि किती चालावं? नाभी आपली उभा असताना नाभी आपली पाण्यात बुडली पाहिजे, एवढ्या खोल पाण्यात जाऊन मग तीर्थस्नान करावं. आता गडबडा लोळलं तरी अंग भिजत नाही, एवढंच पाणी असतं, त्याला इलाज नसतो. पण तीर्थस्नानाचा नियम असा आहे, साधारणपणे नाभी प्रमाण पाण्यात जावं आणि प्रवाह जिकडून आला असेल त्या दिशेला तोंड करायचं. चंद्रभागा दक्षिण प्रवाहिनी आहे, उत्तरेकडून आली, उत्तरेकडे तोंड करून स्नान करायचं. आणि स्नान करताना अंग चोळणं वगैरे काही प्रकार नाही, फक्त बुडी मारायची कान धरून आणि बाहेर यायचं, एवढाच नियम असतो तीर्थस्नानामध्ये. आणि ती बुडी मारताना देवाचं नामस्मरण करायचं आणि तीर्थाचं नामस्मरण करायचं. पण तीर्थाचं नामस्मरण करताना ज्या तीर्थात स्नान करता त्याचंच नाव घ्या, दुसऱ्याचं नाही. चंद्रभागेत स्नान करताना गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी काही भानगड बोलायची नाही, फक्त चंद्रभागे म्हणायचं. इतर तीर्थाच्या स्मरणाचा चालतच नाही, धर्मशास्त्रच असं आहे. फक्त गंगेचं नाव घ्यायला मात्र सगळ्या तीर्थात चालतं, कारण सगळी तीर्थ धर्मशास्त्राच्या दृष्टीनं गंगेची रूपांतर आहेत, म्हणून गंगेचं नाव चालतं. बाकी कोणत्याही तीर्थाचं नाव घ्यायचं नाही. ज्या तीर्थात स्नान करतो त्या तीर्थाचं नाव घ्यावं, बुडी मारावी, संपलं. 1 बुडी 2 बुडी 3 बुड्या, संपलं. अंग झाडायचं सुद्धा नाही. काठावर आल्याच्या नंतर अंग पुसायचं. अंग पुसल्याच्या नंतर आपल्या अंगावरचं जे ओलं वस्त्र आहे ते खाली टाकायचं. घरी स्नान केल्याच्या नंतर आपलं धोतर असं वरून काढायचं सांगितलंय. अंगावरचं धोतर वरून काढावं. अंग पुसलेलं कापड आपल्या भोवताली लपेटल्याच्या नंतर धोतर वरून काढावं, हा घरचा नियम आहे. आणि तीर्थामध्ये खाली टाकावं असा नियम आहे. माणसं उलटं करतात, तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर माती लागते म्हणून ते धोतर असं वरून काढतात खटपटीनं. चालत नाही, तिथल्या रजाकण लागले पाहिजेत ना आपल्या धोतराला. अरे ज्या चंद्रभागेच्या वाळवंटातून ज्ञानोबराय तुकोबराय फिरले, त्यांचे धुलीकण, कुठला तरी एखादा साधूचा धुलीकण आपल्याला मिळाला, कल्याण आहे ना आपलं. म्हणून ते धोतर असं खाली टाकायचं, मग दुसरं धोतर घेणे, तीर्थाची माती कपाळाला लावणे, पुन्हा तीर्थाला नमस्कार करणे, तांब्याभर पाणी घेणे, मग घरी येणे, हा तीर्थस्नानाचा नियम. नाथमहाराजांनी त्याला सांगितलं, चला गंगेत चला, पाण्यात चला, स्नानाला चला. हा निघाला स्नानाला. आत गेल्यानंतर नाथमहाराजांनी त्याला चांगलं छाती एवढ्या पाण्यात नेलं. मारा म्हणे बुडी, म्हणा पांडुरंग हरी वासुदेव हरी म्हणा, बुडा. त्याला बुडी मारायला लावली आणि त्यानं बुडी मारून असं पाण्यात बुडून वर यायच्यात नाथमहाराजांनी त्याची मान जी पाण्यात दाबून धरली, त्याला वरच येऊ देणार बराच वेळपर्यंत. आता पाण्याच्या बाहेर येऊ दिलं नाही, त्याला बरं वाटलं असेल का? वा वा वा, काय छान नाथमहाराजांनी मला दाबून धरलंय असं वाटलं असेल का? नाही, व्याकुळ होणार ना जीव पाण्यात धरल्यावर. तो काय दुर्योधन थोडाच होता, जलस्तंभिनी विद्या येणारा. तळमळ चालली, पाण्यातून बाहेर यायची. थोडी तळमळ त्याची वाढलेली पाहिली की नाथ महाराज थोडी मिठी सैल करायची हाताची, थोडा वर यायचा प्रयत्न, पुन्हा दाबून धरायची. असं 2-3दा त्याला चांगलं दाबून धरलं, मग एकदम उसळून बाहेर आला. रागावला नाथ महाराजावर, पाण्याच्या बाहेर आला. पाण्याच्या बाहेर येऊन एक मोठा दगड घेतला, नाथ महाराजाच्या अंगावर धावला. म्हणलं काय म्हणलं तुम्ही, साधू आहेत का कसंही? काय चाललंय म्हणलं, मला देवाचं दर्शन घडवता का, देवाज्ञा घडवता म्हणलं तुम्ही, मला मारायचं चालवलं म्हणलं बुडवून पाण्यामध्ये, धोंडाच घालतो तुमच्या डोक्यामध्ये. नाथ महाराज म्हणले, माझ्या डोक्यात धोंडा घालून तुला समाधान असेल तर अवश्य धोंडा घाल, मी नाही म्हणत नाही, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे पहिल्यांदा. काय? पाण्यात तुला बुडवलं होतं तेव्हा तुझ्या मनातली भावना काय होती सांग म्हणे. कधी एकदा पाण्याच्या बाहेर येतो असं झालं होतं, असं त्यानं सांगितलं. जेवढी तीव्रता पाण्याच्या बाहेर येण्याची होती तेवढी तीव्रता भगवत दर्शनाची निर्माण होऊ दे तुला, आज देव भेटतो म्हणे. याला काय म्हणायचं? तीव्र मुमुक्षुता. हे विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि तीव्र मुमुक्षुता प्राप्त झाल्याशिवाय ज्ञान सांगून उपयोग नसतो. अनधिकाऱ्याला ज्ञान सांगायचं नाही. लोकांची ओरड असते, हे ज्ञान लोकांनी, जुन्या लोकांनी दाबून ठेवलं, दडपून ठेवलं, जगाला सांगितलं नाही, नुकसान केलं. अरे तसं नाही बाबा, अधिकार नाही, त्याला सांगितलं नाही. ज्ञानोबारांनी सांगितलं नाही का? मला ज्ञानोबाराच्या भाषेतलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. पंचपक्वान्न घरात केली.
पंचपक्वान्न घरात केले. काय काय केलं ते पंचपक्वानात? काय काय असतं माहीत नाही मला. काय काय असतं? श्रीखंड, श्री बालाजीचा बेत म्हणतात बघा त्याला. श्री बालाजी म्हणजे श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलबी. श्री बालाजी झालं, पण 4च झाले. अजून एक काहीतरी धरा की त्याच्यात. मोजा, काय मोजायचं ते. 5 पक्वान्न केली. पंचपक्वान्न समजा घरात केली तर मला सांगा, घरात सगळ्यांना ते पंचपक्वान्न मिळावीत अशी तुमची भावना असते की नाही? घरातल्या सगळ्या लोकांवर तुमचं प्रेम आहे. घरातल्या सगळ्या लोकांना मिळाली पाहिजेत की नाही पंचपक्वान्न? बाईनं पंचपक्वान्न केले. नवऱ्याला मिळावीत की नाही? मिळावीत. दिराला मिळावीत, भाव्याला मिळावीत, जावेंना मिळावीत, नणंदा मिळावीत, सासू सासरे सगळ्याला मिळावीत. आणि त्याच घरामध्ये एक 10 दिवसाचं लहान लेकरू जन्माला आलेलं आहे, 10 दिवसाच्या आतलं, त्याला ते पंचपक्वान्न द्यायची की नाही? नाही. त्याच्यावर प्रेम नाही. त्याच्यावर प्रेम द्यायचे नाहीत का त्याला पंचपक्वान्न? नाही. आणि त्याला का द्यायचे नाहीत? सासरा म्हातारा झाला तरी त्याला द्यायचे, सासू म्हातारी झाली तिला द्यायचे, नवऱ्याला द्यायचे, दिराला भाव्याला द्यायचे, सगळ्या जावांना द्यायची पंचपक्वान्न, नणंदेलाही जायचे, किती तिचा त्रास असला तरी. आणि हे पोरग जन्माला आलेला जो नातू आहे त्याच्यावर जीव असून त्याला ही पंचपक्वान्न द्यायची का म्हणल्यावर नाही म्हणता. अरे त्याच्यावर प्रेम नाही म्हणून देणं नसतं का? नाही, प्रेम आहे म्हणूनच द्यायची नसतात. का द्यायची नसतात? ज्ञानोबरायला विचारा. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्ने केवी जेवी, म्हणून निवाळका जीवी नेदावी धनुर्धरा. ऐके नाही, ज्याला मातेचं स्तनपान करायला सायास पडतात अशा त्या लहान लेकराला पंचपक्वान्न द्यायचे नाहीत. का द्यायचे नाहीत? त्याचा अधिकार नाही म्हणून द्यायचे नाही. प्रेम नाही का? प्रेम आहे. तसं ज्ञान सगळ्यांना सांगायचं का नाही? सांगायचं नाही. का सांगायचं नाही? सर्वावर तुमचं प्रेम नाही का? आहे ना. मग का सांगत नाही? अधिकार नाही म्हणून द्यायचे नसतात. ते कुत्र्याला खीर पचत नाही म्हणतात पहा. आपल्या घरात समजा खीर केली, सगळ्याला द्यायची की नाही? द्यायची. कुत्र्याला देऊ नये ना? म्हशीला द्या ना. म्हशीला द्यायची. कुत्र्याला नाही नाही नाही, त्याला देता येत नाही. का? ते कुत्र्याला सवेची वमन. कुत्र्यानं खीर खाल्ली की त्याला वांती होते म्हणून त्याला ती द्यायची नाही. त्याचा अधिकार नाही म्हणून त्याला दिलं नाही, याच्यात प्रेम नाही असं सिद्ध होत नाही हो. तसं ज्ञान चांगलं आहे, जगाचं कल्याण करणार आहे, सर्वांना द्यावं हे खरं आहे, पण ज्याचा अधिकार नाही त्याला देऊन उपयोग नाही. याच्याकरता ज्ञान देताना अधिकाराचा विचार आहे. मी कशाकरता बोलायला लागलो? आपल्याला सुख पाहिजे. सुख कधी मिळणार? परमात्मा प्राप्तीनं मिळणार. परमात्मा प्राप्तीला मार्ग कोणते? हे कर्म, योग, ज्ञान, भक्ती हे सगळे मार्ग आहेत. मग या बाकीच्या मार्गाला अधिकार लागतो. कर्माला अधिकार लागतो, योगाला अधिकार लागतो, ज्ञानाला अधिकार लागतो, पण भक्तीचं मात्र सकळ असे येथे आहे अधिकार. सगळ्यांना भक्ती करता येते. कोणाला अर्थित्व असो नसो, विद्वत्ता असो नसो, समर्थता असो नसो, शास्त्रांना अधिकार देण्याचा विचार त्याचंही काही प्रकरण नाही. विवेक असो नसो, वैराग्य असो नसो, समाधी षटसंपत्ती असो नसो, मुमुक्षता असो नसो, कळे न कळे ज्या धर्म ऐका सांगतो रे वर्म. काय वर्म सांगितलं? माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा, विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा, ऐका सांगतो वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा, माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा, माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा, माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा. तुम्हाला काही कळेल न कळेल, जाणीव असेल नसेल, अधिकार असेल नसेल, सगळ्यांना भगवंताचं नाम घेता येतं, सगळ्यांना भगवंताची भक्ती करता येते. म्हणून भक्तिपंथ बहुसोपा. ऐके रे, तसं भक्ती सोपी असं म्हणता येतच नाही. भक्ती तो कठीण, शुळावरील पोळी असे वर्णन संतांनी केलेलं आहे. पण भक्तिपंथ बहुसोपा असे वर्णन केलं. मग खरं काय?
त्याचं उत्तर नारदाने दिलं. अन्यस्मात् सौलभ्यम भक्तौ. भक्तीच्या ठिकाणी सोपेपणा आहे, पण मुळात सोपी नाही. अन्यस्मात् सौलभ्यम, इतर साधनाच्या मानानं सोपी नाहीच. बद्रीनारायणाचा तो घाट चढत असताना कोणती वाट सोपी म्हणलं तर माणसे कोणती तरी वाट सांगतात आपल्याला, पण ती तरी सोपी असते का? नाही, बाकीच्या वाटेपेक्षा सोपी, एवढंच आहे. तसं भक्तीची वाट बाकीच्या मार्गापेक्षा सोपी आहे. नाथ महाराजांनी रूपकाने ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्गाची तुलना आपल्याला सांगितली. पहा, ज्ञानमार्ग म्हणजे काय आहे आणि भक्तिमार्ग म्हणजे काय आहे. मळ्याला जर पाणी द्यायचं असलं तर नाथ महाराज सांगतात पाटानेही मळ्याला पाणी देता येतं आणि मोठ्यानंही मळ्याला पाणी देता येतं. मोठ्यानं पाणी द्यायचं म्हणलं की कष्ट पडतात, तसा ज्ञानमार्ग आहे. आणि पाट निर्माण करून मळ्याला पाणी देणं तसा भक्तिमार्ग आहे. सोपा भक्तिमार्ग, म्हणून भक्तिपंथ बहु सोपा म्हणलं. आणि अशा भक्तिमार्गाचा अवलंब केल्याच्या नंतर आपल्याला जी साधना करता येते ती साधना कोणती आहे? गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण. अखंड चिंतना विठोबाची, अखंड चिंतना विठोबाची, अखंड सारख्या ग्रंथाचं श्रवण करणं ही कल्याणाची सुखाच्या प्राप्तीची भक्ती मार्गाने चालणारी सोपी साधन आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. सुखासाठी हा मार्ग आपल्याला प्रशस्त आहे, हा मार्ग सोपा आहे, हा मार्ग महत्त्वाचा आहे, सर्वांना चालून जाता येण्यासारखा आहे. भागवताचं श्रवण करा. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. भागवताच्या कथेचं कधी श्रवण करा, सदा सर्व काळ करावं. काय होतं त्याच्याने? यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत. भागवताच्या श्रवणाच्या योगानं श्रीहरी तुमच्या चित्ताचा आश्रय घेऊन राहील, हृदयात देव येऊन राहावा याच्याकरता भागवताचं श्रवण आहे. म्हणून तुकोबारांनी काय सांगितलं? गीता भागवताच्या सारख्या ग्रंथाच्या श्रवणाची साधना कोण करतो? आपुलिया हिता, जो असे जागता. आपल्या हिताची ज्याला जाग आहे, जागृती आलेली आहे, हिताच्या विषयी जो दक्ष आहे, तो गीता भागवतासारख्या ग्रंथाचं श्रवण ही साधना करतो. आणि हिताची दक्षता माणसाला नसते महाराज. पुढं बघूच म्हणत राहतो मनुष्य. हिताची दक्षता काय येत नाही? अनेक कारणं त्याच्याकरता सांगितली. परमार्थाची लाज वाटली, माणूस हिताविषयी जागा राहू शकत नाही. संसाराची आसक्ती निर्माण झाली, मनुष्य हिताविषयी जागा राहू शकत नाही. परमार्थाची लाज वाटते, संसाराची आसक्ती निर्माण होते, दुर्जनाची संगती घडते, हिताची जाग राहत नाही मनुष्याला. दुर्जनाची संगती झाली की मनुष्य हिताच्या विषयी दक्ष राहू शकतो का? तुकाराम महाराजाला विचारा. असंग संगे घडले अन्याय, असंग संगे घडले अन्याय, बहुत अधर्म उपाय, बहुत अधर्म उपाय, नकळे हित करावे ते काय, नये बोलू आठवते, करावे ते काय,
संगती घडली की मनुष्य हिताविषयी जागा राहूच शकत नाही. महाराज बोलले ना, असंग संगे घडले अन्याय. असंग म्हणजे ज्याचा संग करू नये. संगतीच्या बाबतीत जो निषिद्ध म्हणून सांगितला त्याला तुकाराम महाराज असंग म्हणतात. मराठीतला असंग वेगळा आहे, संस्कृतातला असंग वेगळा आहे. उपनिषदामध्ये परमात्म्याचं वर्णन करताना काय, असंगो ह्ययं पुरुषः, परमात्मा असंग आहे म्हणजे संगरहित आहे. आणि मराठीमध्ये असंगाशी संगन प्राणाशी गाठ म्हणतात बघा. तिथला असंग म्हणजे संगतीच्या बाबतीतला निषिद्ध, दुर्जन या अर्थानं असंग शब्द आहे. असंग संग घडला, घडले अन्याय. असंगाच्या दुर्जनाच्या संगतीत अन्याय घडतात. बहुत अधर्म उपाय, अधर्माला पोषक असणारी साधनं घडत राहतात. न कळे हित, माणसाला हित कळत नाही. करावे ते काय न कळे, नये बोलू ते न कळे, नये आठवू ते न कळे. कशाचं स्मरण करू नये, काय बोलू नये, काय करू नये, काही कळत नाही. जे बोलू नये तेच बोलतो, जे करू नये तेच करतो दुर्जनाच्या संगतीत गेल्यावर. याच्याने काय होतं, न कळे हित, हिताची जाग राहत नाही माणसाला. दुर्जनाच्या संगतीनं हिताची जाग राहत नाही. दुर्जनाच्या संगतीत गेला आणि त्याचा दुष्टगुण आपल्याला लागला नाही असं होतच नाही. म्हणून भक्तिमार्गी साधकाला नारदांची स्पष्ट सूचना आहे, दुस्संग सर्वथैव त्याज्य. मनुष्यानं दुस्संग सर्वथा सोडला पाहिजे. कधीही दुर्जनाची संगती करू नये. संग न धरावा दुर्जनाचा, करी संताचा सायास. दुर्जनाची संगती करूच नाही. दुर्जनाला कसं भ्यावं, तुकाराम महाराजांनी सांगितलं, पिसाळलेल्या कुत्र्याला जेवढं भ्यावं तेवढं दुर्जनाला भ्यावं म्हणे. कुत्रं वेडं झालं तर गावामध्ये माणसं त्याच्या पाठीमागे लागतात पण त्याला मारायला. 5-50 माणसं हातात मोठमोठ्याल्या काठ्या घेऊन त्याच्या पाठीमागे लागलेली असतात. पण समोरून कोणी जातो का? नाही. समोरून कोणी आला तर उलट त्याला ओ वेडं झालेलं कुत्रे, बाजूला वा, घरात जा. कुत्रं वेडं झालं. मागून त्याला मारायची तयारी आहे पण समोरून जायची कोणाची छाती नसते. त्याचं कारण काय, ते चावलं की याला वेड लागतं ना. मग पिसाळलेल्या कुत्र्याचं जेवढं भय धरावं, दुर्जनाचे भय धरावे त्या परी, पिसाळल्यावरी धावे श्वान. एवढी दुर्जनाची भीती धरावी. परमार्थांतर तो मनुष्याला हिताची जाग राहत नाही. हा दुर्जनाच्या संगतीचा परिणाम आहे. म्हणून दुर्जनाच्या संगतीत मनुष्याला हिताची जाग राहू शकत नाही असा विचार संत सांगतात. अजून माणसाला परमार्थाची लाज वाटते माणसाला. परमार्थाची लाज वाटते. जिथं लाज वाटू नये तिथं लाज वाटते आणि जिथं वाटायला नको तिथं वाटत नाही. आमचे गुरुजी छान सांगायचे. गुरुजी म्हणायचे, माणसाला नाचायची लाज आहे का कीर्तनात नाचायची लाज आहे सांगा बरं. नाचायची लाज वाटत नाही. वरातीत माणसं नाचतात की नाही? नाचतात. कीर्तनात नाचायला मग मात्र लाज. असं कसं नाचावं, इकडं बघतात तिकडं बघतात, कोणी पाहतो का आपला मित्र म्हणतात. कीर्तनात नाचत नाहीत, लग्नाच्या वरातीत नाचतात. अरे तिथं नाचायला लाजा ना, नाही तिथं लाजत. इथं लाजू नका ना, इथं लाजतात. हे परमार्थाची लाज वाटते हो. नाही ऐकिले गाईले गीत म्हणा, धरली लाज. कशाची लाज धरली? परमार्थाची. सांडिले हित, त्याच्यामुळे हित बाजूला पडलं हो. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे, मागावं लागलं हो. हे संताला नमस्काराची लाज नाही हो, संताला नमस्काराची लाज. जिथं लाजायला नको. जो परमार्थ करत असताना मनुष्याला लज्जा नको, त्याची लज्जा निर्माण झाली, हित अंतर्त मनुष्याचं. हिताच्या विषयीची जागा राहू शकत नाही. म्हणून काय करावं, परमार्थाची लाज सोडून द्यावी, संसाराची आसक्ती सोडून द्यावी, दुर्जनाचा संग सोडून द्यावा, सदा सर्व काळ संत संगतीत राहावं, सदा सर्व काळ देवाच्या चरणाचं प्रेम धरावं आणि सदा सर्व काळ निर्लज्जपणे परमार्थ करायला शिकावं. असं जर झालं, मनुष्य हिताच्या विषयी जागा राहतो. आणि हिताची जाग आली म्हणजे काय, खरं हित कळून ते करून घेण्याकरता मनुष्याची प्रयत्नशीलता सुरू होते. हित काय आपल्याला कळतच नाही ना. बापाला हित कळत नाही, आईला हित कळत नाही, हित नाही ठावे आपल्याला कुठलं कळायचंय. हित कळत नाही. कशाला हित. उपनिषदात त्याचा विचार जो आला, जगद्गुरु शंकराचार्याने
कठोपनिषदात आलेला खरा हिताचा विचार आपल्याला समजावून सांगितला. आचार्य म्हणतात श्रेय आणि प्रेय या दोन शब्दामध्ये हिताचा विचार उपनिषदानं सांगितलेला आहे. त्याच्यात आचार्यांनी प्रकारांतर करून फार छान चिंतन सांगितलं. श्रेय प्रेयश्च लोके द्विविधमभिहितं काम्यम आत्यंतिकंच काम्यम दुःखैकबीजं क्षणलवविरसं तच्चिकीर्षन्ति मंदाः ब्रह्मैवात्यन्तिकं यन्निरतिशय सुखस्यास्पदं संश्रयन्ते तत्त्वज्ञास्तच्च काठोपनिषदभिहितं षड्विधायांच वल्याम. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात कठोपनिषदाच्या 6 वल्लीतून आलेला विचार मी तुम्हाला एका श्लोकात सांगतो. म्हणे काय सांगितलं? आचार्य म्हणतात हिताचे 2 प्रकार आहेत. एकाला श्रेय म्हणतात, एकाला प्रेय म्हणतात. प्रेय म्हणजे तात्कालिक हित, श्रेय म्हणजे आत्यंतिक हित. पण आचार्याने त्या श्रेय प्रेयात 2 प्रकार केले. काम्य आत्यंतिक. श्रेयही 2 प्रकारचं आहे, प्रेयही 2 प्रकारचं आहे. आत्यंतिक प्रेय आणि आत्यंतिक श्रेय ज्याला म्हणावं तो परमात्माच आहे. आणि काम्य प्रेय म्हणजे इहलोकातले विषय आहेत आणि काम्य श्रेय म्हणजे परलोकातले विषय. असा भेद केला आचार्याने. काम्य प्रेय इहलोकातले विषय तेही चांगले नाहीत, काम्य श्रेय परलोकातले विषय तेही चांगले नाहीत, आणि आत्यंतिक प्रेय आणि आत्यंतिक श्रेय म्हणजे आत्यंतिक प्रेमाचा विषय म्हणजे आत्यंतिक प्रेय आणि आत्यंतिक कल्याणाचा विषय म्हणजे आत्यंतिक श्रेय परमात्मा. तो मात्र चांगला आहे, तो हित आहे. तिथं खरं हित आहे, खऱ्या हिताचा विचार तिथं आहे. इहलोकातले विषय तेही नाही, परलोकातले विषय तेही सुख देत नाहीत. सगळे नाशिवंत ना. जे जे कर्म धर्म नाशवंत, जे जे कर्म धर्म नाशवंत, जे जे कर्म धर्म नाशवंत, जे जे कर्म धर्म. तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत, जे जे कर्म धर्म नाशवंत, जे जे कर्म धर्म नाशवंत. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत, जे जे कर्म धर्म नाशवंत, जे जे कर्म धर्म नाशवंत. सगळे विषय नाशिवंत. कर्म धर्म नाशिवंत. कर्माने मिळाले नाशिवंत, धर्माने मिळाले नाशिवंत. तद्यथेह कर्मजितो लोकः क्षीयते एवमेवामुत्र धर्मजितो लोकः क्षीयते. या श्रुतिवाक्याचा अनुवाद तुकाराम महाराजांनी कर्म धर्म नाशिवंत एवढ्या थोडक्यात करून ठेवलं. छांदोग्य श्रुती काय बोलली? तद यथा इह कर्मजितः लोकः क्षीयते. तद यथा ते असं आहे. काय? कर्मजितः म्हणजे कर्माने जिंकून मिळवलेला असा, लोकः म्हणजे भोग, क्षीयते तो क्षीण होतो, नाशिवंत आहे. तथा त्याचप्रमाणे धर्मजितः लोकः अपि धर्माने प्राप्त करून घेतलेला भोगाचा भाग तो सुद्धा क्षीयते. परलोकात मिळणारा धर्माने प्राप्त करून घेतलेला विषयाचा पसारा तोही नाशिवंत. कर्म धर्म नाशिवंत, सगळंच नाशिवंत. म्हणून दुःख देणार कोणताही विषय इहलोकातला असो की परलोकातला असो, काम्य प्रेय असो की काम्य श्रेय असो, त्याच्याबद्दल आचार्यांनी वर्णन करताना सांगितलं. काम्य पदार्थ कसा असतो? दुःखैक बीजम, दुःखालाच कारण. क्षणलव विरसम, क्षणात विरस होणारा. आणि तच्चिकीर्षन्ति मंदाः, त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणारा मंद. ही 3 वर्णनं लावली आचार्यांनी त्याला. विषयाच्या बद्दल प्राप्तीसाठी प्रयत्न करणारा जो मनुष्य, त्याच्याबद्दल केलेली ही 3 वर्णनं पहा. विषय कसा आहे? इहलोकातला असो की परलोकातला असो. दुःखैक बीजम, दुःखाला बीज, दुःखाचं बीज, त्याच्या दुःखच आहे. कोणत्याही पदार्थ, आपल्याला जो पदार्थ सुखाचा जाणवतो विवेकी महात्म्याला तो सुद्धा दुःखाचा जाणवतो.
बघा तुम्ही, आपल्याला संसारामध्ये सुख दिसतं, पण तुकाराम महाराजाला विचार, दुःख बांधवडी आहे हा संसार, संसार दुःख मूळ, आहे की नाही? फक्त लांब म्हणायचं, आपण काही जाणायचं नाहीच. संसार दुःखाचा तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषाला कळतं, म्हणून योगसूत्रात पतंजलीने सांगितलंय. पहा काय त्यांचे केलेलं चिंतन कसं आहे बघा. परिणाम ताप संस्कार दुःखैहि गुणवृत्ती विरोधाच दुःखमेव सर्वं विवेकिनः. विवेकी पुरुषाच्या दृष्टीला सगळं दुःखाचं दिसतं. आपल्याला जे सुखाचं जाणवलं तेही विवेकी पुरुषाला दुःखाचं दिसतं. कसं दिसतं? त्याची संवेदनशीलता जास्त आहे. उदाहरण सांगितलं त्याच्याकरता एका महात्म्याने, व्यासानेच बहुतेक ते उदाहरण भाष्यात दिलेलं आहे. तुम्ही एक काम करा म्हणे, तुम्हाला जो पदार्थ स्थूल संवेदनशीलता असणाऱ्या माणसाला सुखाचा जाणवला, तोच पदार्थ सूक्ष्म संवेदनशीलता असलेल्या माणसाला दुःखाचा कसा जाणवतो. उदाहरण बघा, एक गुलाबाचं फूल घ्या, नाजूक असतं की नाही, त्याच्या पाकळ्या मोकळ्या करा, अजून नाजूक झालं की नाही, आणि आपल्या तळपायावर त्या पाकळ्या टाकून बघा, आनंद आहे का दुःख आहे? हो, आनंद आहे. गुदगुल्या होतात. गुलाबाच्या पाकळ्या तळपायावर जर अशा टाकल्या आपण, आनंद झाला की नाही? झाला. आता अजून एक गुलाबाचं फूल घ्या, पहिल्या गुलाबाच्या फुलापेक्षा नाजूक घ्या, त्याच्या पाकळ्या मोकळ्या करा, आणि ज्याच्या पायावर टाकलेल्या होत्या त्यालाच आता उताणा निजवा आणि त्याचा डोळा उघडून त्याच्या बुबळावर त्या पाकळ्या टाकून बघा. आता काय म्हणतो? वा वा म्हणतो का? गुदगुल्या झाल्या म्हणतो का? अरे पहिल्यांदा बंद करा म्हणतो तो, ते पाकळ्या टाकणं. खुपायला लागलं म्हणतो, टोचायला लागलं, त्रास व्हायला लागला डोळ्याला म्हणतो की नाही? म्हणतो. अरे ज्या पाकळ्या गुलाबाच्या पायाला तुम्हाला आनंद देणाऱ्या ठरल्या, त्याच पाकळ्या तुमच्या डोळ्याच्या बुबुळाला त्रास देणाऱ्या ठरल्या. याचं कारण काय? पायाच्या तळव्याची संवेदनशीलता स्थूल आहे, डोळ्याच्या बुबुळाची संवेदनशीलता सूक्ष्म आहे. मग स्थूल संवेदनशील असलेल्या पायाच्या तळव्याला ज्या गुलाबाच्या पाकळ्या सुखाच्या ठरल्या, सूक्ष्म संवेदनशीलता असलेल्या डोळ्याच्या बुबुळाला त्याच पाकळ्या दुःखाच्या ठरल्या ना, हाच प्रकार आहे. सामान्य तुमच्या आमच्यासारख्या जीवाची संवेदनशीलता स्थूल आहे, म्हणून विषय सुखाचे जाणवतात, आणि महात्म्याची संवेदनशीलता सूक्ष्म आहे, डोळ्याच्या बुबुळासारखी, म्हणून त्यांना सगळे विषय दुःखाचे जाणवतात. दुःखमेव सर्वम विवेकिनः. दुःखच दुःख, सगळं दुःख. ते दुःखाचे प्रकार सांगितले. मग कुठे परिणाम दुःख असेल, कुठे ताप दुःख असेल, कुठे संस्कार दुःख असेल, कुठे गुणवृत्ती विरोधाचं दुःख असेल. परिणाम दुःख म्हणजे आत्ता विषय सेवन करताना सुखाचा जरी जाणवला तरी त्या विषयाचा परिणाम दुःखाचाच असतो ना. विषय सेवन करताना सुखाचा जाणवला म्हणून काय झालं? आत्ता खाताना परिणाम सुखाचाच वाटतो ना, म्हणून त्या त्रास होतो ना. डायबिटीस असलेल्या माणसाला साखर खाताना काय कडू लागते काय? वाच वाटतं त्याला, वा वा छान गोड लागलं वाटतं त्याला, गोडच लागते त्याला साखर. पण परिणाम दुःखाचा. हे परिणाम दुःख आहे. एक ताप दुःख असतं, ताप दुःख. ताप दुःख म्हणजे आत्ता विषय भोगताना आनंद जरी असला तरी आत्ता भोगत असलेल्या विषयापेक्षा विरोधी विषयाच्या स्मरणानं आत्ता भोगत असलेल्या विषयाच्या आनंदाला विरजण लागतं. उदाहरण सांगतो. म्हणजे काय? आत्ता विषय भोगतो तो अनुकूलच असतो, अनुकूलच वाटतो, पण या अनुकूल विषयाच्या युगानं होणारा परिणाम टाळण्याकरता आपल्याकडे येणारा जो याच्या विरोधी विषय आहे त्याचं स्मरण जरी झालं तरी आत्ता असलेल्या अनुकूल विषयाचा आनंद कमी होतो. हेच डायबिटीसचं उदाहरण पहा. मनुष्याला डायबिटीस झाला, त्याला साखर खायला दिली, त्यानं खायला सुरुवात केली, श्रीखंड दिलं त्याला, त्यानं खायला सुरुवात केली. ते खाता खाता त्याला लक्षात आलं मला डायबिटीस आहे, मी हे खायला लागलो, हे खाल्ल्यानंतर माझी साखर वाढणार आहे. माझी साखर वाढली की मी वैद्याकडे गेल्यावर वैद्य मला औषध म्हणून कडुलिंबाचा रस ग्लासभर प्यायला देणार आहे. हे डोळ्यासमोर आलं की त्या कडुलिंबाच्या ग्लासभर रसाचं स्मरण झाल्यावर साखरच खाताना पहिला एवढा आनंद असतो का? अरे ते घ्यावं लागणार आहे. इकडं बुद्धी गेल्याच्या योगानं आत्ताच्या विषयाच्या भोगाला जे आनंदाला त्या विरजण जे लागलं ना, तो जो आनंद थोडासा कमी झाला ना, याला म्हणतात ताप दुःख. विरोधी विषय स्मृतीनं झालेला दुःख, झालेली आनंदातली घट, त्याला ताप दुःख म्हणलं. संस्कार दुःख एक असतं. संस्कार दुःख म्हणजे आपल्याला एखाद्या विषयाचा संस्कार झाला की त्या संस्कारानेच काय दुःख आपल्या वाट्याला येतं. म्हणजे
जो विषय आपल्याला आनंदाचा असतो तोच विषय काही काळानंतर संस्कार बदलले की आपल्याला दुःखाचा असू शकतो. असं उदाहरण बघा, जो विषय आनंदाचा आहे तोच विषय दुःखाचा होण्याला मध्ये संस्कार हे कारण ठरलं. त्याला उदाहरण द्यायचं आपल्याला. एक माणूस, गरीब परिस्थिती, घरी नवरा बायको दोघं मोलमजुरी करून जगणारे, भजन करता येतं, वारकरी आहे असा तो माणूस, घरी खायला काही मिळत नाही. आणि बाजूच्या गावाला एक मोठा सप्ताह ठरला. उत्सव ठरल्याच्या नंतर याला टाळ वाजवता येतं, भजन करता येतं, पोट चालत नाही. जावं सप्ताहात राहावं, खायला मिळेल, 4-8 दिवस आपले जातील. एक महिनाभर, अधिक महिन्याचा उत्सव ठरला, महिनाभर जाता येईल तिथं. बायकोला सांगितलं त्यांना रात्री, हे बघ तिकडं अधिक महिन्याचा उत्सव ठरलाय, महिनाभर कार्यक्रम आहे, मी जाऊन येतो, थोडं काहीतरी खायला मिळेल. बायकोने सांगितलं ठीक आहे. रात्री तिनं स्वयंपाक केला. काय करायचं, गरीबाच्या घरी काय असायचं, ठेचा आणि भाकरी केला होता. हिरव्या मिरच्याचा ठेचा केला, भाकरी केली, याला जेवायला वाढलं. हा जेवायला लागला. जेवताना म्हणतो, काय ग तुझ्या हातात अमृत आहे का, काय काय गोड झाली. ठेचान गोड असतो हो. माणसं म्हणतात बघा, काय गोड आहे म्हणतात. ठेचान गोड हे गणितच लागत नाही मला. माणसं म्हणतात मात्र फार गोड म्हणतात. काय तुझ्या हातात अमृत आहे म्हणलं बायकोला. काय ठेचा गोड केला म्हणला. एवढं वर्णन केलं. तो ठेचा भाकरी खाल्ला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघाला. अधिक महिन्याच्या उत्सवाला आला. महिनाभर तिथं राहिला. आता तिथं महिनाभरामध्ये त्याला खायला काय, ठेचा भाकरी असते काय. व्यवस्थित रोज गोड पदार्थ, श्री बालाजी झालं, पुढचं आठवत नाही ना, 4 दिवसाचे झाले, पण महिनाभर रोज होतं तिथं. गोड 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 रोज पदार्थ झाले. काला झाला आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर घरी जावं लागतं. काला झाल्यावर राहता येत नाही. वारकऱ्याचा नाईलाज असतो. काला झालं की निघालं पाहिजे. काला होईपर्यंत हा निघाला तर ओढून ओढून त्याला थांबा ना, अजून 4 दिवस राहिले ना, 2 दिवस राहिले ना म्हणतात. आणि काला झाला की होय अजून निघाला नाही तर निघाला. काला झाला, भंडारा झाला, काहीतरी थोडंसं जेवण झालं, घरी आला. संध्याकाळी घरी आल्यावर बायकोला सांगितलं, काहीतरी कर बरं जेवायला. आज जेवण काही बरोबर झालं नाही, भंडाऱ्याचं जेवण आलं, थोडंसं प्रसाद घेतला, पण जेवण करावं लागणार आहे, जेवण करा. आता तिनं काय करावं, घरी तिच्या काय आहे, ठेचा भाकरी. जसं जाताना ठेचा भाकरी त्याला करून दिला होता, आता ठेचा भाकरी वाढला. आणि पानात ठेचा भाकरी वाढल्यावर यानं भाकरी मोडली, ठेच्याला लावली, तोंडात घातली, आणि तोंडात घातल्याबरोबर आता ते ठेचा गोड लागेल का त्याला. महिनाभर गोड पदार्थ खाल्लेत ना, तो ठेचा तोंडात गेल्याबरोबर जे ते आग व्हायला लागली तोंडाची, एकदम पंचगंगा संगमच झाला तिथं. पंचगंगा संगम म्हणजे 5 धारा, डोळ्याच्या 2, नाकाच्या 2, आणि जळंबटाचा लोंढा तोंडाला आलेला 1. डोळ्यातून पाणी, नाकातून तोंडातून पाणी यायला लागलं. हा हू करायला लागला. बायकोला म्हणतो, काय केलं ग हे, तू मला भाकरी वाढतेस, ठेचा वाढतेस का आग ओततेस माझ्या पानात. झालं, माझं उदाहरण संपलं. आता ऐका, 1 महिन्याच्या पूर्वी हाच ठेचा होता आणि आज हाच ठेचा आहे. पण 1 महिन्याच्या पूर्वी अमृत म्हणलं ठेच्याला आणि आज मात्र आग म्हणायला लागला. त्याचं कारण काय हो, आज दुःख का झालं. जो ठेचा आनंदाचा होता तो ठेचा आज दुःखाचा का झाला. महिनाभराचा त्याच्या जिव्हेवर झालेला गोडाचा संस्कार, ते त्यानं दुःख दिले. गोडाच्या संस्कारानं ठेच्याचं दुःख व्हायला सुरुवात झाली. याचा अर्थ काय झाला, संस्काराने काही दुःख आपल्या पदरात पडतात. परिणाम दुःख वेगळं, ताप दुःख वेगळं, संस्कार दुःख वेगळं, आणि गुणवृत्ती विरोधानं निर्माण होणारं दुःख वेगळं. गुणवृत्ती सत्व रजतम हे 3 गुण, त्या 3 गुणाच्या वृत्ती वेगवेगळ्या आहेत. सत्वाची वृत्ती ज्ञानाकडे नेणारी, रजगुणाची वृत्ती क्रियाप्रवृत्त करणारी, तमगुणाची वृत्ती गप्प बसवणारी. आणि त्या गुणाच्या वृत्तीत विरोध असल्यामुळं त्रिगुणात्मक असलेल्या जीवाची जी ओढ होते, ओढाओढ होते, गुण आपल्या आपल्याकडे जे ओढतात, त्या गुणाच्या ओढाओढीनं जीवाला प्राप्त होणारं जे दुःख आहे त्याला म्हणतात गुणवृत्ती विरोधातून निर्माण झालेलं दुःख. सगळं दुःख म्हणून काय सांगितलं आचार्याने, इहलोकातले विषय असोत की परलोकातले विषय असोत, दुःखैक बीजम, दुःखच देणारे. पुढं क्षणलव विरसम, क्षणात विटणारे, थोड्या दिवसात विषयाचा कंटाळा येतो आपल्याला, ऐके नाही. विटले हे चित्त प्रपंचापासून, ऐके नाही, कधीतरी होतं हे असं.
म्हणजे विषयाचा विट येतो. क्षणलव विरसम आणि शेवटी सांगितलं तच्चिकीर शंती मंदाहा, त्या विषयाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणारा मंद. आचार्य मंद म्हणतात. ते कळालं नाही की ज्ञानेश्वर महाराज मूर्ख म्हणतात, आहे की नाही. विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परिकाय की जे मूर्ख न सेविता नसरे. मंद म्हणून पटलं नव्हतं, थोडं उघड बोलावं लागलं मूर्ख. तेवढ्याने कळालं नाही की मग तुकाराम महाराज गाढव म्हणतात. तुका म्हणे ते गाढव घेते मनासवे धाव, ऐके नाही. ते गाढव म्हणू द्या, मूर्ख म्हणू द्या, मंद म्हणू द्या, त्याच्यातून आपल्या बुद्धीची कीव करावी अशी स्थितीच व्यक्त झालेली आहे. विषयाच्या प्राप्तीकरता प्रयत्न केला की तो मंद. म्हणजे विषयाच्या प्राप्तीमध्ये खरं हितच नाहीये. मग हित कशात आहे? परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये. तिथं कसं आहे? याच्या विरुद्ध स्थिती आहे. विषय जसा दुःखाचा तसा परमात्म्याच्या बद्दल जर विचार केला तर परमात्म्याच्या सारखा सुखरूप पदार्थ नाही. सुखरूपा ऐसे दुजे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखे ते. सुखम अस्य आत्मनः रूपम, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सुखाचे आगर, सुखाचे आगर. सगळ्या संतांनी परमात्म्याला सर्व सुखाचे आगर म्हणलं. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, म्हणे नर हरी सोनार, जणी म्हणे शारंगधर. सर्व ही सुखाचे हा जोडला आगर वो. निळोबाराय बोलले. सगळे म्हणतात सगळ्या सुखाचा आगर, सगळ्या सुखाचा आगर. म्हणजे परमात्मा सुखरूप आहे आणि विषयाचा पसारा दुःखाचा आहे. म्हणजे विषयाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणं हित नाही. परमात्मा सुखाचा, त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करा. परमात्मा न विटणारा, ऐके नाही. सर्व संगे विट आला तू एकला आवडसी, तू एकला आवडसी, तू एकला आनंदी. सर्व संगे विट आला तू एकला आवडसी, तू एकला आवडसी, तू एकला सगळ्या संघाचा विषयाचा वीट येऊ शकतो, पण एकला आवडसे. देव एकटा आवडतो याचा अर्थ त्याचा वीट येत नाही. अवीट गे माय विटे ना, जवळी आहे परी भेटे ना. हा अवीट आहे, अवीट आहे. त्याचा वीट येतच नाही, कंटाळ येतच नाही कधी. अरे त्याच्या भक्तीचा कंटाळा येत नाही. विटे ऐसे सुख नव्हे भक्ती रस. असा परमात्मा न विटणारा, विषयाचा पसारा विटणारा. म्हणून विषयाच्या प्राप्तीत हित नाही आणि परमात्मा न विटणारा म्हणून त्याच्या प्राप्तीमध्ये हित आहे. आणि विषयाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणाऱ्या माणसाला आचार्यांनी मूर्ख म्हणलं. तसं परमात्म्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणारा कसा हो? मूर्ख कशा म्हणे सोपे आहे सर्वा
हे सर्वाहुनी. नामसंकीर्तन हे साधन कसं आहे? सर्वाहुनी सोपे आहे. कोण करतो आणि देवाची प्राप्ती कोण करून घेतो? शहाणा तो धणी घेतो येथे. नामस्मरण करून देवाचं दर्शन प्राप्त करून घेणारा त्याला शहाणा म्हणलं तुकोबाराने. याचा अर्थ काय झाला? देवाच्या प्राप्तीकरता प्रयत्न केला की शहाणा. मग ज्या देवाच्या प्राप्तीमध्ये शहाणपण ठरतं, जो देव कधीही विटत नाही आणि जो देव सर्व सुखाचा आगर आहे, त्याची प्राप्ती म्हणजे हित. आणि त्या हिताच्या करता जागरूक असणारा म्हणजे अपुलिया हिता जो असे जागता, तो किती महत्वाचा. तो तर धन्य आहेच आहे. धन्य माता पिता तयाची या. त्याच्या योगाने त्याच्या मायबापाला धन्यता येते. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, अशी सात्विक कन्या पुत्राची संतती ज्या कुळात जन्माला येते त्या कुळाकडे पाहिल्याच्या नंतर देवालाही आनंद वाटतो. आणि अशी सात्विक कन्यापुत्र रूप संतती त्या घरात जन्माला आल्याच्या नंतर हिताच्या विषयी जागी असते. म्हणजे काय करते? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे ही साधना असते. आणि अशा साधनेत प्रवृत्त असलेल्या साधकाचा गौरव करताना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. हे साधकाच्या गौरवाचं तुकाराम महाराजांचं बोलणं आहे. अशी साधना म्हणजे भागवताच्या श्रवणाची साधना आपल्या हिताच्या विषयी जागरूक असणाऱ्या मनुष्याच्याकडून घडत असते असं तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. त्याचा आपण विचार केला आणि ती साधना आपल्याला करायची आहे. म्हणजे भागवताचं श्रवण करायचं आहे. भागवताचं महात्म्य आपण पाहण्यामध्ये थोडासा विस्तार झाला असू द्या, पण भागवताचा असा पद्मपुराणाने सांगितलेला महिमा पाहता पाहता भागवताचा विचार करायचा आहे. उद्याला ते आपण पाहू. आता संतांचं नामस्मरण आणि भागवताची आरती करून आपण थांबूयात. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम.
आरतीच्या ताटली घेऊन समोर यायचं आहे. कार्यकर्त्यांना सूचना आहे त्यांनी लवकरात लवकर आरती समोर द्यायची. आरती झाल्याच्या नंतर नामस्मरण होईल. नामस्मरण झाल्यानंतर श्री महाराज मंडपातून बाहेर जाईपर्यंत कोणीही मंडप सोडायचा नाहीये. या भक्ती उत्सवामध्ये श्रीमद भागवत कथेच्या निमित्ताने भागवताचा विधी पूर्ण होण्यासाठी भगवंताचं अधिष्ठान असलं पाहिजे म्हणून आपण धर्म मंडपाची स्थापना केलेली आहे. ती मंडपाच्या उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे. श्री महाराज पहिल्यांदा आरती झाल्याच्या नंतर दर्शनासाठी जातील. नंतर सभा मंडप. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरी चरिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो